जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता। श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायने जा हरि चरिता आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता। वेद तरुचे मधुर फळ स्वादुरसे जे सोज्वळ आत्मा राम मुनी सकळ सेवनी झाले जन सुफळ। पहा परवनी आली अवनी किय गहरणी भवजल तरणी दीपथिता आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता। येथे व्यासांची वाणी सार्थक हरी गुण गाऊनी शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देहाता आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता। गमते जनु मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्त जले भरित विहरे हरि हंस चित्त। लोक सुखमळे संत द्विज कुळे सेवनी भ्रमले भान हरपले रस पीता आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता। अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाच्या प्राणची कीर्तनकाराचा मेवा कविवर संताचा जणू बोधाचा स्वयं प्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता
मरण त्रितापदाती चिरये शांती नाथई वदती कृष्णपदी ठेवू माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता हो आरती करू तुझ भगवंता हो आरती करू तुझ भगवंता। ज्ञानोबारायांपासून सद्गुरू श्री गुंडा महाराजांपर्यंतची जी माझी गुरुपरंपरा आहे ती परंपरा माझ्यावर जशा पद्धतीनं कृपेचा वर्षाव करेल त्या पद्धतीनं या कथेचं निरूपण करण्याचा मी फक्त प्रयत्न करणार आहे. सर्वार्थानं ही कथा माझ्याकडून सांगणं होणार नाही हे मी सुरुवातीलाच आपल्याला सांगतो. त्याच्यातही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माझं पिंड कथेचा नाही आहे. मला बोलायला वेळ जास्त लागतो. ही सगळी मंडळी माझ्या मदतीकरता जरी उपलब्ध असली उपस्थित असली तरीसुद्धा त्यांना तरी कितपत संधी मिळेल याच्याबद्दल माझ्याही मनामध्ये संशय. कारण सांगण्यासारखं खूप आहे, ऐकणारा श्रोता चांगला आहे. केवळ श्रवणाच्या मिशानं आपण इथं येऊन बसला असाल तर कमीत कमी जाताना आपल्या पदरामध्ये भागवतातलं काहीतरी देता यावं, आपल्याला भागवतातलं घरी काहीतरी घेऊन जाता यावं, एवढाच माझा उद्देश ही कथा संपन्न करण्याच्या मागे आहे. आपल्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. श्रोत्यांमध्ये आज प्रारंभाच्या दिवशी आदरणीय श्रद्धेय हरिभक्तीपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर, त्यांच्या बरोबरीनं आदरणीय श्रद्धेय हरिभक्तीपरायण रवी महाराज हे दोघेही बंधू उपस्थित आहेत. मी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, नतमस्तक होतो. भागवत कथेला प्रारंभ करतो. अनेक मोठी मंडळी माझ्यासमोर आहेत. नित्य भागवताचं चिंतन करणारी, भागवत कथा करणारी मंडळी मला श्रोत्यांमध्ये दिसतात. भागवताबद्दल असं म्हटलं जातं की भागवत म्हणजे विद्यावताम भागवते परीक्षा, असं भागवताचं असं लौकिक आहे की जे जे विद्वान आहेत भागवत ही त्यांची विद्यावानांची परीक्षा आहे. भागवत म्हणजे बसलो आणि काहीतरी गोष्टी सांगायला प्रारंभ केला आणि परीक्षित राजाला सर्पदंश झाला आणि मग 7 दिवसात तुझं मरण आहे हे सांगितल्यानंतर मग पुढं काहीतरी झालं आणि 7 दिवस त्यांनी कथा ऐकली. कथेतून परीक्षित राजा मुक्त झाला. त्याच्याकरता इतक्या इतक्या कथा सांगितल्या गेल्या. ते अशा कथा आहेत, एकाला लागून एक कथा आहेत. एवढंच भागवत आहे असं नाही. भागवताची प्रत्येक कथा आपल्याला आपल्या जीवन मूल्याचा एक एक पैलू उलगडून दाखवणारी आहे. भागवत कथा आपल्याला आपलं जीवन कसं जगावं याचं मार्गदर्शन करणारी आहे. भागवत कथा आपलं जीवन संतांना अभिप्रेत असणाऱ्या मानवी जीवनाकडे प्रवृत्त करणारी आहे. ज्ञानोबाराय तुकोबारायांना मानवी जीवन म्हणून जे आवडतं तसं जीवन आपल्याकडून घडावं, ती जीवनमूल्य आपल्याकडून स्वीकारली जावीत आणि त्या जीवनमूल्यांच्या आचरणामध्ये मानवी जीवनाची कृतार्थता व्हावी याच्याकरता भागवताचं चिंतन आहे. आपल्याला भागवतातल्या कथा बहुतांश माहिती आहेत. आपण अनेक वेळेला भागवत ऐकलेलं आहे. भागवतातल्या कथा आपल्याला बहुतांश माहिती आहेत आणि या कथा माहिती आहेत म्हणून कथेमध्ये जास्त अडकण्यापेक्षा भागवताने त्या कथेतून आपल्याला आपलं जीवन घडवण्याकरता काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे याच्याकडे माझा कल जास्त राहील. श्रोत्यांना रडवलं पाहिजे, श्रोत्यांना हसवलं पाहिजे, वक्त्यांनी रडलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी भागवताच्या तत्वज्ञानाच्या दृष्टीने फार गौण आहेत असं मला वाटतं.
माझी विचारधारा अशा पद्धतीनं पुढे जाणारी आहे. त्यामुळे श्रोते रडले म्हणजे कथा खूप चांगली झाली, किंवा वक्ता रडत रडत बोलतो म्हणून कथा संपन्न झाली, भावस्निग्ध झाली, मला त्यांच्या रडण्याबद्दल काही म्हणायचं नाही. ज्याचा त्याचा भाव आहे, तो भाव ज्या शब्दातून प्रकट होतो तो शब्द त्याच्या शरीरावर काहीतरी परिणाम करेल याबद्दल माझ्या मनामध्ये दुमत नाही. परंतु माझी विचारधारा, माझी जी अभ्यासाची शैली आहे, ती शैली पटकन तत्वाकडे झुकणारी आहे, त्या कथानकापेक्षा सुद्धा. त्यामुळे कथानकं माझ्याकडून जास्त विस्तारानं कदाचित सांगितली जाणार नाहीत. आपण त्या अपेक्षेने आला असाल तर कदाचित आपला अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. परंतु त्या कथेमधून जे तात्पर्य भागवताला सांगायचं आहे, की जे तात्पर्य आपल्या जीवनाकडे अंतर्मुख होऊन बघायला भाग पाडणार आहे, जे तात्पर्य आपल्याला आपल्याच जीवनाचं सिंहावलोकन करायला लावणार आहे. प्रल्हादाचं चरित्र आणि हिरण्यकश्यपूचं चरित्र हे चरित्र म्हणून कदाचित प्रल्हादाला झालेला त्रास, हिरण्यकश्यपूने दिलेला त्रास, त्या त्रासामधून प्रल्हाद कसे बाहेर पडले वगैरे वगैरे हे चिंतन आपल्याला कथारूपानं खूप चांगल्या पद्धतीनं विस्तारता येईल. त्याच्यामधून वेगवेगळे भावही प्रकट करता येतील. परंतु आपण हा विचार कधीतरी केला पाहिजे की भागवतातले प्रल्हाद आणि भागवतातला हिरण्यकश्यपू हे कुठेतरी आपल्याच मनातले आहेत. हे आपल्याच मनात, आपल्याच जीवनामध्ये, आपल्याच शरीरामध्ये, आपल्याच हृदयामध्ये कुठेतरी लपून बसलेले आहेत. त्यातल्या प्रल्हादाचा विस्तार कसा व्हावा आणि आपल्याच हृदयातल्या हिरण्यकश्यपूचा नाश कसा व्हावा, याच्याकरता जर प्रल्हादाचं चरित्र सांगायचं असेल तर प्रल्हादाला झालेल्या त्रासापेक्षा त्या त्रासाच्या तुलनेत आपल्याला होणारा त्रास याचा जास्त विस्तार करावा असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीनं मी माझी कथा पुढे नेणार आहे. त्यामुळे या कथेमध्ये तत्वज्ञान जास्त असणार आहे. या कथेमध्ये भावना असतील, नाही असं नाही, मी काही भावशून्य मनुष्य आहे असं मला म्हणायचं नाही. मी एक सांप्रदायिक मनुष्य आहे. ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांचा शब्दाचा माझ्यावर होणारा परिणाम तुमच्यासारखाच आहे. ज्ञानोबारायांची एखादी ओवी वाचून टचकन डोळ्यामध्ये पाणी तुमच्या येत असेल तर ते माझ्याही येत नाही असं नाही. मी अगदीच काही हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष म्हणून या व्यासपीठावर बसलेलो नाही आहे. मलाही भाव आहे, माझ्याही भावना आहेत. या कथेमध्ये तो भाव प्रकट करण्याचा मी प्रयत्न करणारच आहे. पण तो भाव ज्या तत्वावर अवलंबून आहे, तो भाव ज्या तत्वावर अधिष्ठित झालेला आहे, ते तत्व ग्रहण करणं हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि त्या दृष्टीने मी कथेचं चिंतन करणार आहे. एक दोन गोष्टी फक्त आपल्याकडे सुरुवातीला मी आपल्यासमोर मांडणार आहे. एक दोन गोष्टी पाहिजे तर त्या वक्त्याच्या अटी म्हणा, पण त्या दोन गोष्टी मी आपल्यासमोर मांडतो. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या बोलण्यामध्ये कथेपेक्षा तत्वज्ञान जास्त येणार आहे, ते कृपा करून आपण सहन करा. ही माझी पहिली प्रार्थना राहील. थोडासा तत्वज्ञानाचा भाग जास्त येणार, मानसशास्त्राचा भाग जास्त येणार. आणि दुसरी माझी एक विनंती आपल्या सर्वांना राहील, ती म्हणजे जे माझ्या कथेमध्ये मी हे नेहमी सांगत आलेलो आहे की माझ्या कथेमध्ये भजन चालू असताना किंवा नामचिंतन चालू असताना कृपा करून कोणीही जागा सोडून नाचणार नाही आहे, हे आपण आत्ताच कृपा करून ध्यानात घ्या. कोणीही आपली जागा सोडणार नाही, कोणीही समोर येणार नाही आणि कुणीही भजन चालू आहे म्हणून जागेवर उठून नाचणार नाही. माझं व्यासपीठ याला मान्यता देत नाही, हे मी सुरुवातीला स्पष्ट रूपानं आपल्यासमोर सांगतो. मला हे मान्य आहे की कथा ऐकत असताना माणसाच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या चरणाच्या संबंधानं निर्माण झालेला उत्स्फूर्त भाव त्याला नृत्यामध्ये प्रवृत्त करत असेल तर त्याला माझी ना नाही आहे. पण मला नेहमी असं वाटतं की भागवत हे उत्स्फूर्त क्रिया करण्यापेक्षा उत्स्फूर्त झालेल्या भावाचा संयम कसा करावा हे जास्त मोठ्या प्रमाणात शिकवतं. उत्स्फूर्ततेनं काहीतरी करण्यापेक्षा उत्स्फूर्ततेनं निर्माण झालेल्या भावाचा संयम कसा करावा, त्याला आपल्या ताब्यात कसं ठेवावं. कारण संयम ही मानवी जीवनातली एक अशी गोष्ट आहे, असं तत्व आहे, असं जीवनमूल्य आहे
की तो संयम आपल्याला भगवंताच्या चरणाजवळ तर घेऊन जातोच, पण त्या भगवंताच्या चरणाजवळ गेल्यानंतरही भगवंतानी उदार मनानं दिलेल्या मोक्षालाही बाजूला करून भगवंताच्या भक्तीकडे प्रवृत्त कोण करत असेल तर तो मानवी जीवनातला संयम प्रवृत्त करतो. त्यामुळे उत्स्फूर्त क्रिया करण्यापेक्षा अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या विचाराचा संयम करणं, मनामध्ये विचार निर्माण झालेल्या विचाराला आपल्या ताब्यात ठेवून त्याला एका अर्थाने दाबून ठेवणं हे आपल्याला शक्य झालं पाहिजे. का दाबून ठेवायचं? कोणी म्हणेल कशा करता दाबून ठेवायचं? भाव निर्माण झाला, मोकळा होऊ द्या ना. होऊ देत. आपल्याला रडायचं असतं त्यावेळेला आपल्या ताब्यात न रडणं असलं पाहिजे. रडणं हा विकल्प नाही आहे, न रडणं हा विकल्प आहे. ऐका, संयम हा विकल्प आहे. आम्हाला मनामधून काही निर्माण झालं, उत्स्फूर्ततेनं एखादी क्रिया करावी वाटली, तो विकल्प नाही आमच्या जीवनाच्या संदर्भातला. एखादी गोष्ट करायचीच आहे असं वाटत असताना ती गोष्ट केवळ माझं मन ताब्यात ठेवायचं म्हणून मला करायची नाही आहे, हे जर आम्हाला शिकता आलं तर मला वाटतं भागवताचं चिंतन सार्थकी लागलं. आम्हाला हे करता आलं पाहिजे. मी अनेक वेळेला हे सांगतो की आम्हाला जी गोष्ट हवी आहे त्या गोष्टीला आम्हाला नाही म्हणता आलं पाहिजे. तत्वज्ञान हे शिकवतं, भागवत आम्हाला हे शिकवतं, गीता आम्हाला हे शिकवते. लढण्याची इच्छा आहे, रणांगणावर आल्यानंतर लढण्याची इच्छा निवृत्त झाली, आता मला लढायचं नाही अशी माझी इच्छा असताना सुद्धा असे विचार माझ्या मनामध्ये रुजले पाहिजेत की मला हातामध्ये धनुष्यबाण घेऊन उठता आलं पाहिजे. मला लढण्याची इच्छा असताना केवळ आणि केवळ माझ्या मनावरचा संयम म्हणून मला धनुष्यबाण खाली ठेवता आलं पाहिजे. बऱ्याच गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्हाला नको असताना आम्ही करत आलेलो आहोत, नको असताना आम्ही करत आलेलो आहोत. अनेक वेळेला मी सांगतो, तत्वज्ञानामध्ये बौद्ध तत्वज्ञान हे एक तत्वज्ञान आहे. या बुद्धिझममध्ये, बौद्ध तत्वज्ञानामध्ये एक झेन नावाचा फिलॉसॉफर होऊन गेला, तत्वज्ञ होऊन गेला. त्याचं नाव होतं झेन, ZEN, झेन असं त्याचं नाव आहे. अतिशय साध्या साध्या प्रसंगामधून जीवन घडवणाऱ्या अशा गोष्टी सांगत राहणं हे झेन या तत्वज्ञाचं वैशिष्ट्य होतं. अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्याचं एक पुस्तक आहे, त्या झेन तत्वज्ञानावर एक पुस्तक आहे. ते पुस्तक अनेकांनी वाचलं पाहिजे असा माझा आग्रह राहतो. त्या पुस्तकाचं नावही मी आपल्याला सांगून जातो. सुदैवाने ते पुस्तक उपलब्ध आहे. आज कुठे ॲमेझॉन वगैरे मिळत असेल तर मला माहिती नाही, पण त्या पुस्तकाची पुनरावृत्ती झालेली आहे. त्यामुळे कुठे मिळत असेल तर ते पुस्तक वाचावं असा माझा आग्रह राहील. त्या पुस्तकाचं नाव मी आपल्याला सांगून जातो. थोडंसं मोठं नाव आहे, पण पुस्तकाचं नाव सांगून जातो. डोंट से येस व्हेन यू वॉन्ट टू से नो असं त्या पुस्तकाचं नाव आहे. तुम्ही उगीच हो म्हणून नका जेव्हा तुम्हाला नाही म्हणायचं असतं. मनुष्य बऱ्याच वेळेला विचाराच्या प्रवाहात वाहत जातो आणि जिथं आपल्याला नको म्हणायचं असतं तिथं हो म्हणून बसतो. पानावर बसलेल्या माणसाला एखादा लाडू नको म्हणायचा असतो, पण केवळ आग्रहाला बळी पडून तो जर हो म्हणत असेल तर त्याचे दुष्परिणाम कालांतराने त्याला भोगावे लागतात. हे इतकं साधं सोपं उदाहरण आहे. आणि म्हणून माणसाला नाही म्हणता आलं पाहिजे. मला वाटतं तत्वज्ञानाचं हे रहस्य आहे. हो म्हणता येण्याकरता मानवी जीवन नाहीच आहे. तसंही पोट भरलेल्या कुत्र्यासमोर चतकोर भाकरी टाकली तर ते कुत्र पुन्हा त्या पोट भरलेल्या अवस्थेतही चतकोर भाकरी करता येणार असेल तर मग मानवी जीवन आणि कुत्र्याचं जीवन याच्यामध्ये फार फरक राहील असं वाटत नाही. कुत्र्याला नाही म्हणता येत नाही, ते आपल्याला म्हणता येऊ शकतं. आणि आपलं तत्वज्ञान आपल्याला नाही म्हणायला शिकवतं. हे हवं का? नको. कुठून? मोक्षाच्या प्राप्तीच्या इच्छेपासून ते पानावर बसल्यानंतर चतकोर अर्ध्या भाकरीपर्यंत आम्हाला नाही म्हणता आलं पाहिजे.
नाही म्हणता येणं आवश्यक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की उत्स्फूर्त क्रियेपेक्षा आम्हाला संयम शिकणं जास्त महत्त्वाचं आहे. आम्हाला संयम शिकता आला पाहिजे. थोडासा विस्तार होईल पण बोलून जातो. अलीकडच्या काळामध्ये आम्ही संयम हरवून बसलो. पूर्वीपेक्षा आज माणसाला लवकर राग येतो. पूर्वीपेक्षा माणसाला आज लवकर कंटाळा येतो. पूर्वीपेक्षा आज मनुष्य लवकर विकारांच्या अधीन होतो. एखाद्या गोष्टीचा आम्हाला लवकर कंटाळा येतो. 25, 30, 50 हजाराचा एखादा मोबाईल एखादा वर्षभर वापरला की आम्हाला त्याचा कंटाळा येतो. एखादं भांड एक 2-4 वर्ष घरात तेच दिसायला लागलं की बदलून टाकावं असं वाटत राहतं. पूर्वीच्या काळातल्या लोकांचा विचार केला तर आजे सासूच्या पणजे सासूनी घेतलेलं भांड सुद्धा एखादी सून अत्यंत प्रेमाने वापरत असे. त्याच्याबद्दलचा स्नेह तिच्या अंतःकरणामध्ये असे. एखादी वस्तू किती वापरावी, त्याच्याबद्दल काय भावना अंतःकरणामध्ये असाव्यात, याच्यापासून आता आम्ही दूर चाललो आहोत. आणि याच्याकरता तो संयम शिकणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. म्हणून या 2 सूचना मी केवळ आपल्यासमोर ठेवल्या आहेत. बाकी संयोजकांनी दिलेल्या सूचना आहेच आहेत की कृपा करून कथेच्या दरम्यान आपला मोबाईल बंद करून ठेवा किंवा सायलेंट मोडवर ठेवा वगैरे वगैरे. या सूचना नेहमीच दिल्या जातात. त्या सूचनांचं आपण पालन कराल असा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. माझ्या कथेला प्रारंभ करतो. श्रीमद भागवत हा एक आपल्या भारतीय संस्कृतीमधला अत्यंत अलौकिक अशा स्वरूपाचा ग्रंथ आहे. भागवत ही एक कथा आहे. भागवत ही कथा आहे असं म्हणत असताना कथा आहे म्हणजे काय आहे? ही एक गोष्ट आहे का? मगाशी म्हटल्याप्रमाणे परीक्षित राजाला सर्पदंश झाला आणि त्या सर्पदंशानं दुःखी झालेला किंवा तो शाप झाला आणि त्या शापानं दुःखी झालेला तो परीक्षित राजा आता आपण 7 दिवसामध्ये मरणार आहोत या भीतीनं आपल्या जीवनाची कृतार्थता करून घेण्याकरता प्रयत्नशील राहिला. आणि त्या प्रयत्नशीलतेमधून भगवान शुकाचार्यांचं आगमन झालं. आणि भगवान शुकाचार्यांनी परीक्षित राजाला सांगितलं की 7 दिवसात कृतार्थता करून घेणं फार वेळ जाईल. 7 दिवस काय करायचेत? आपल्याला थोडक्या वेळामध्ये भगवंताच्या चरणाचं चिंतन करून जीवनाची कृतार्थता करून घेता येते. हे सांगण्याकरता म्हणून भगवान शुकाचार्यांनी परीक्षित राजाला भागवत सांगितलं की जे भागवत परीक्षित राजाच्या जीवनाचं धन्यता करून गेलं. ती धन्यता आमच्याही जीवनाची झाली पाहिजे. याच्याकरता म्हणून आम्हाला भागवत कथा श्रवण करायची आहे. एवढीच कथा आम्हाला करायची आहे का? भागवत म्हणजे ही एक नुसती कथा आहे का? याच्यामध्ये फक्त गोष्टी आहेत का? तर असं नाही आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमधले जे ग्रंथ आहेत, मी आपल्याला त्याच्याही पेक्षा सोपं उदाहरण देतो. पंचतंत्र. पंचतंत्रामध्ये निव्वळ कथा आहे. जंगलाचा राजा सिंह आहे, कोल्हा त्याचा मंत्री आहे, अमुक आहे, तमुक आहे, ससा आला, असं झालं तसं झालं, सशाचं प्रतिबिंब विहिरीमध्ये पडलं वगैरे वगैरे. या कथा आम्ही नेहमी ऐकतो. पंचतंत्रामध्ये निव्वळ कथा आहेत विष्णू शर्मांनी सांगितलेल्या. पण असं असलं तरी त्या कथा कथा असूनही आम्हाला काहीतरी वेगळा जगण्याचा दृष्टिकोन देऊन जातात. भारतीय संस्कृतीमधले व्यक्तिचरित्र असेल, घटना असेल अथवा भारतीय इतिहास असेल, हा इतिहास, या घटना अथवा ही चरित्र आम्हाला आमच्या जीवनासमोर एका वेगळ्या आणि संपन्न जीवनाचा आदर्श उभा करण्याकरता निर्माण झालेले आहेत. याचा विसर आम्हाला कधीही पडता कामा नये. भागवत हा ग्रंथ अलौकिक आहे. म्हणून मी म्हटलं की विद्यावताम भागवते परीक्षा असं म्हटलं जातं. विद्यावानांची परीक्षा सुद्धा भागवतामध्ये होते. निव्वळ कथाच सांगायची असेल आणि गोष्टीच सांगायच्या असतील तर भागवत करणं फार सोपं आहे. पण भागवतातल्या तत्वाकडे आकृष्ट होऊन त्या कथा कोणत्या कारणाकरता सांगितल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यातल्या घटनाक्रमाचा आणि त्यामध्ये सांगितलेल्या तत्वविचाराचा परिपोष जर आपल्याला करायचा असेल, त्याच्यामध्ये जर अवगाहन करायचं असेल तर भागवतासारखा अवघड ग्रंथ या जगतामध्ये दुसरा कोणताही नसेल. इतकं भागवत कठीणही आहे. आणि त्या दृष्टीने विचार करताना ही भागवत कथा जरी आपण म्हणत असलो तिला, तरी त्याच्या बरोबरीनं आपण त्याच्या आणखीन एक शब्द जोडलेला आहे.
या कथेमधलं ज्ञान आपल्याला एकत्रित करायचं आहे. काय आहे बाबा भागवत? भागवत आम्ही का ऐकावं? 7 दिवस कशा करता याचं श्रवण करावं? संबंध परीक्षिती राजा आणि शुकाचार्य या दोघांचा असताना आम्ही त्याच्यामध्ये का शिरावं? या कथेच्या श्रवणाने आम्हाला काय मिळणार? असे सामान्यत्वानं प्रश्न भागवताच्या श्रवणाच्या संबंधानं निर्माण होतात, जे योग्यही आहेत. कारण कोणतीही क्रिया करण्याच्या पूर्वी शहाणा मनुष्य त्या क्रियेमधून प्राप्त होणाऱ्या फलाचं चिंतन करत असतो. काहीतरी प्रयोजन असल्याशिवाय कोणत्याही कर्माकडे मनुष्य प्रवृत्त होत नाही. प्रयोजनम अनुद्दिश्यन मंदोपी प्रवर्तते. मंदबुद्धीचा मनुष्य सुद्धा प्रयोजन असल्याशिवाय कोणत्या कर्मामध्ये प्रवृत्त होत नाही. वेळ लागलेला मनुष्य सुद्धा एखादं कर्म करतो, त्याच्या मागे प्रयोजन असतं. वेळ लागलेल्या माणसाचं प्रयोजन योग्य आहे का अयोग्य आहे हा मुद्दा नाही आहे. प्रयोजन आहे का नाही हा मुद्दा आहे. प्रयोजन आहेच आहे. तुम्ही इथे आलात, काही प्रयोजन आहे का नाही मनामध्ये? मी इथे आलो, बोलायला लागलो, काही प्रयोजन आहे का नाही मनामध्ये? हे इथं बसले, म्हणायला बसले, वाजवायला बसले, काही प्रयोजन आहे. प्रत्येक कर्माच्या मागे काही प्रयोजन असतं. प्रत्येक कर्माच्या मागे माणसाचा काही हेतू असतो. निर्हेतुक अशी क्रिया सहसा माणसाकडून होत नाही. निर्हेतुक क्रिया ज्याच्याकडून घडते त्याला तत्वज्ञानामध्ये जीवनमुक्त असं म्हणतात. जीवनमुक्ताला सोडून बाकी कुणाकडूनही घडणारी कोणतीही क्रिया कोणत्या ना कोणत्या तरी प्रयोजनाचं प्राकट्य म्हणूनच घडत असते. अकामतः क्रिया न कर्हिचित दृश्यन्ते. आचार्याने ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये चिंतन करताना म्हटलंय, अकामतः क्रिया, काही हेतू नसताना केली गेलेली क्रिया या जगतामध्ये तुम्हाला कुठे दिसणार नाही. म्हणून मी म्हटलं की वेडा मनुष्य एखादी क्रिया करतो, आम्हाला तो वेडे चाळे करतोय असं वाटतं. काय वेड लागलं, काही करतो. आम्हाला त्याची क्रिया जरी वेड्यासारखी वाटत असली तरी त्या वेड्या माणसाला जर आपण विचारलं तू हे का करतोय, तर त्याच्या मागे त्याचं काहीतरी प्रयोजन असेलच की नाही. हां, ते प्रयोजन चुकीचं आहे असं आम्हाला वाटत असेल, मान्य आहे. ते प्रयोजन गैर आहे वाटत असेल, मान्य आहे. पण जो क्रिया करतो आहे त्याच्या मागे काही प्रयोजन आहे, काही प्रयोजन आहे. अशी कितीतरी उदाहरणं मी आपल्याला सांगतो. पूर्वीच्या काळी काय व्हायचं, आता काय झालंय, आता आपली कथा सुद्धा आपण खुर्चीवर बसून ऐकतो. पूर्वीच्या काळी जमिनीवर बसून ऐकायची पद्धत होती. कीर्तन, प्रवचन, कथा. आणि मग एकदा कथेला गेलं, रामायण म्हणा, भागवत म्हणा किंवा प्रवचनाला गेलं दुपारच्या वेळेला, की जुन्या काळच्या बायका प्रवचन ऐकता ऐकता वाती करायच्या. जुन्या लोकांना माहिती आहे. आता वाती करणं माहीत नाही नवीन काळामध्ये. विकत मिळतात. जुन्या काळामध्ये घरचा कापूस असायचा, बायका वाती करायच्या. ते वाती करता ऐकायच्या, ऐकता ऐकता वाती करायच्या. वाती करताना किती ऐकतील माहीत नाही, पण ऐकताना एकही वात चुकायची नाही ही गोष्ट मग तेवढीच खरी आहे. एकही वात अशी वेडीवाकडी झाली, कमी जास्त आकाराची झाली असं व्हायचं नाही. हां, वाती करता करता एखादं चिंतन न ऐकता गेलं ते चालेल, पण वात वाया जाऊ द्यायची नाही. त्या चिंतन वाया गेलेलं चालेल. पूर्वीच्या काळामध्ये होतं. वैकुंठवासी गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर त्याची थट्टा करायचे. गुरुजी म्हणायचे, तर सांगावं की सांगू नये? सांगतो, सांगायचं होतंच मला. गुरुजी म्हणायचे, करायला वाती, सांभाळायला नाती. हे प्रवचनातलं, कथेतलं सांगतो. करायला वाती, सांभाळायला नाती, करायला गावातल्या उचापती, आणि मग कळतंय काय माती. असं गुरुजी म्हणायचे. आता त्या वेळेला केलेल्या वाती या कदाचित कथा श्रवण करता करता केलेल्या असल्यामुळे त्याला गौण प्रयोजन म्हणता येईल.
पण ते प्रयोजन जरी गौण असलं तरी अकारण नव्हतं, हे मला म्हणायचं आहे. अकारण नव्हतं. वेडा मनुष्य जेव्हा रस्त्यावर कुठेतरी कचरा कुंडीमधले कागद गोळा करत फिरतो तेव्हा आपण म्हणतो, अरे वेड लागले माणसाला, कागद गोळा करत फिरतो. कागद कशा करता गोळा करत असेल? आम्हाला वाटतं तो कागद गोळा करतो, पण त्या वेड्या माणसाला विचारा, बाबा हे कागद का गोळा करतो? तो म्हणतो, हे कागद नाही आहेत, हे पैसे आहेत, पैसे. म्हणजे त्याचं एक प्रयोजन आहे ठरलेलं. त्यात ते प्रयोजन आम्हाला चुकीचं वाटतं, हा आमचा दोष आहे, पण त्याच्या प्रत्येक क्रियेच्या मागे एक प्रयोजन आहे. अकामतः क्रिया न करीची दृश्यन्ते किंवा प्रयोजनम अनुद्दिश्यन मंदोपि प्रवर्तते. अशा पद्धतीची जी प्रमाणं आहेत त्या प्रमाणातून आपल्याला हे कळतं की या जगतामध्ये घडणाऱ्या कोणत्याही गोष्टी या प्रयोजनाशिवाय घडलेल्या नाही आहेत. भागवत कथेला एक प्रयोजन आहे. हे भागवत कथा कशा करता करायची, त्याच्यातून आम्हाला काय मिळणार, आम्ही ही का ऐकावी, आमच्या पदरात याच्यातून काय पडणार, आम्ही कथेला आलो तर आम्हाला काही रोज जेवण देणार आहात, आम्ही कथेला आलो तर आम्हाला काही रोज तुम्ही काही उपहार देणार आहात, भेटवस्तू देणार आहात, काही नाही. मग तुम्ही तरी 4 तास का वाया घालवता ना आमचे तरी 4 तास का वाया घालवता, असा प्रश्न जर कुणाच्या मनात येत असेल तर तो चुकीचा नाही, पण त्याचं उत्तर देऊन मी पुढे जातो. एक लक्षात घेतलं पाहिजे की कोणत्याही गोष्टीला जर प्रयोजन असेल तर तुमच्या इथं येण्यालाही काही प्रयोजन आहे आणि माझ्या इथं येण्याला आणि ही कथा करण्यालाही काही प्रयोजन आहे. मी हे सगळं बोलतो कशा करता, सुरुवातीलाच मी बोललोय की या ग्रंथांमधलं तत्वज्ञान आमच्या पचनी पडलं पाहिजे. या ग्रंथामध्ये आमचं जीवन घडवणाऱ्या काही घटना आहेत. या ग्रंथांमधून जे सांगितलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये मानवी जीवन मूल्यांची जोपासना होणार आहे. याच्यामध्ये आम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि मनुष्य म्हणून मरतो आहोत एवढाच विचार नाही आहे, तर मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर संतत्वापर्यंत पोचण्याचा एक सुनिश्चित आणि यथार्थ असा मार्ग सांगितलेला आहे. त्या मार्गाचा आम्हाला परिचय झाला पाहिजे आणि त्या मार्गावरून चालण्याच्या आमच्या प्रेरणा जागृत झाल्या पाहिजेत. याच्याकरता आम्ही भागवत ऐकणार आहोत. आमच्या भागवताच्या श्रवणाला काही महत्व आहे. कशा करता? मनुष्य जन्माला येतो आणि मरतो. अरे मनुष्यच काय, मनुष्य तर प्राणी सुद्धा जन्माला येतात आणि मरतात. जन्म आणि मरण या जगतामध्ये कुणालाही चुकलं नाहीये. जातस्यहि ध्रुव मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद अपरिहार्यर्थे न त्वं शोचितुमर्हसि, असं भगवान अर्जुनाला गीतेमध्ये बोलून दाखवतात. उपजेते नाशे नाशिले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानोबराय त्याच्यावर भाष्य करताना बोलून दाखवता. अरे जे जन्माला येतं ते आज ना उद्या कधी ना कधीतरी संपणार आहे. ते नश्वर आहे, कारण त्याला जन्म आहे. जन्म आहे म्हटल्यानंतर त्याला मृत्यू असणारच आहे. आम्हाला तो नाकारता येणार नाही. जन्माला येणं आणि मरणं एवढंच मानवी जीवन आहे का? इतकाच विचार आम्हाला करायचा आहे का? थोडं त्या संबंधाने विस्ताराने बोलतो. मनुष्य जन्माला येतो, नवल काय? ढेकूण सुद्धा अंडी देतं, गाढवाला सुद्धा मुलं होतात, एखादा डास, एखादा चिलट सुद्धा अंडी देतो. या जगतामध्ये जन्माला येणारे असंख्य जीव आहेत. ते सगळेच जन्माला येतात. पुरुषांनी काय कर्तृत्व, माणसाने असं काय कर्तृत्व गाजवलं? मुलगा झाला, संतती झाली, माणसं पेढे वाटतात, आम्हालाही आणून देतात. महाराज पेढा घ्या. का? मुलगा झाला. म्हटलं केवढा पुरुषार्थ आहे, केवढा पुरुषार्थ. मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगी झाली, एवढंच. आमच्या जीवनाचे आयाम, आमच्या जीवनाचं व्यापकत्व आम्ही केवळ आमच्या बुद्धीनेच ठरवणार आहोत काय? गाढवही जन्माला येतं आणि कालांतराने आयुष्य संपलं म्हणून मरून जातं. जगामध्ये असा कोणता पदार्थ आहे की जो कार्यदशेला आला पण ज्याला नाश नाही आहे? असं होत नाही, असं होत नाही.
सगळ्यांना आज ना उद्या संपायचंच आहे, मरायचंच आहे. जगतामध्ये म्हणून 3 प्रकारच्या वर्गाचा आपण विचार केला पाहिजे. भर्तृहरीने एके ठिकाणी चिंतन करताना हे सांगितलंय, मानवी जीवनाची कृतार्थता केवळ जन्म आणि मरण याच्यामध्ये नाही आहे. तस्माद अपरिहार्यर्थे, जे आपल्या जीवनामध्ये अपरिहार्यतेनं घडणार आहे तिथे पुरुषार्थाचा विचार करता येत नसतो. त्याच्यात काय पुरुषार्थ आहे? आपल्या जन्माला येणं आणि मरणं हे जर अपरिहार्य आहे, हे जर होणारच आहे, ज्या गोष्टी निश्चित होणारच आहेत त्या दृष्टीनं त्या गोष्टींच्या बाबतीत आपल्या पुरुषार्थाचं चिंतन कोणत्या अर्थाने आपल्याला करता येईल? तिथं पुरुषार्थ काही नाही, कर्तृतंत्रता काही नाही, त्याच्यामध्ये होणारच आहे. मला सांगा, तांब्याभर पाणी घेऊन आपण उतारावर ते पाणी टाकलं तर ते पाणी खाली जाईल की नाही? खालारा धावे पाणी, ज्ञानोबारांनी चिंतन करताना म्हटलंय, खालारा धावे पाणी भ्रमर सुखाची घ्राणी, नाना सुटला सांजवणी वत्सू जैसा. हे ज्ञानोबाराय बोलून दाखवतात. पाण्याची धाव नेहमी उताराकडे असते, खालच्या दिशेने असते. आपण जर पाणी वरून टाकलं आणि ते पाणी उतारावर पडलं म्हणून पाणी जर खाली धावत गेलं तर ते पाण्याचा तो पुरुषार्थ मानायचा का हो, की ते पाणी खाली धावत गेलं? हा पुरुषार्थ आहे का? नाही ना, ती पाण्याची अपरिहार्यता आहे. दुसरं उदाहरण ज्ञानोबारांनी दिले, तेही मी आपल्या समोर ठेवतो. आपण शेतामध्ये साळ लावतो, साळ, तांदूळ किंवा ज्वारी पेरतो. आपण ज्वारीचा दाणा पेरल्यानंतर त्याच्यातून ज्वारीच येते का तांदूळ येतात? ज्वारीच येणार. आपण साळ लावल्यानंतर त्याच्यातून तांदूळच येतात का बाजरी येते? तांदूळच येणार. मला सांगा, साळीचा जो दाणा आम्ही पेरला, ज्वारीचा जो दाणा आम्ही पेरला, तो ज्वारीचा दाणा जर असं म्हणायला लागला की मी पेरला गेलोय ज्वारी म्हणून, पण मला ज्वारी म्हणून उगवायचं नाही, मला बाजरी म्हणून उगवायचं आहे, तो ज्वारीचा दाणा बाजरी म्हणून उगवू शकतो का? नाही उगवू शकत. ज्वारी जर आम्ही पेरली असेल तर त्याच्यातून ज्वारीच येणार. याच्यामध्ये कुणाचं कर्तृत्व, याच्यामध्ये कुणाचा पुरुषार्थ? साळीचा कणू म्हणे मी नुगवे साळीपणे, चालेल का? मला सांगा, चालेल का? सांगा. अहो, जी नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत गेली आहे त्याच्यातून पोहणारा मनुष्य पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत गेला तर कर्तृत्व नाही आहे. त्याला पश्चिमेकडून पूर्वेकडे पोहत जायचं असेल तर सामर्थ्य लागतं, तर ताकद लागत असते. तो प्रवाहात पडला आणि प्रवाह जिकडे वाहत गेला तिकडे वाहत गेला. याच्यामध्ये पुरुषार्थ कसला? आम्ही जन्माला आलो न मेलो, याच्यात पुरुषार्थ कसला? जन्म आणि मरण या दोन्हीच्या मधला जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये पुढे येणाऱ्या मरणाला आम्ही जिंकणार असू तर तो पुरुषार्थ होईल. पुरुषार्थ त्याला म्हणावं. नाही तर कुत्रही जन्माला येतं न मरतं. मी म्हटलं ना आता, माणसं पेढे वाटतात. मुलगा झाला, पुरुषार्थ, पुरुषार्थ घ्या बाबा, पेढे पेढे घ्या, पेढे घ्या. का बाबा? अहो, मुलगा झाला, मुलगा झाला. मला एकाने पेढे आणून दिले. तो म्हणाला, महाराज पेढे घ्या. म्हटलं कशा करता? तो म्हणला मुलगा झाला. म्हटलं किती झालेत? तो म्हणला एकच झालंय. मी म्हटलं ढेकून एका वेळेला 1,00,000 अंडी देतं. ढेकणाने पेढे वाटले पाहिजेत, माणसाने का वाटावेत? जर त्यालाच पुरुषार्थ म्हणायचं असेल तर एक ढेकून एका वेळेला 1,00,000 अंडी देतं, त्यांनी पेढे वाटावेत, त्यांनी म्हणावं इतकी संतती मला झाली म्हणून. कसला पुरुषार्थ आहे याच्यामध्ये? आम्ही जन्माला आलो आणि मेलो. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम ज्ञानम ही एको अधिको विशेषो ज्ञानेन हीना पशुभिः समानः. भर्तृहरी चिंतन करतात. आहार, निद्रा, भय आणि विषयाचा उपभोग हे मनुष्य आणि मनुष्येतर प्राण्यांमध्ये सर्वांच्या ठिकाणी समान आहे. भूक माणसालाही लागते, कुत्र्यालाही लागते. झोप माणसालाही येते, कुत्र्यालाही येते. भीती माणसालाही वाटते, कुत्र्यालाही वाटते. आणि विषयाचा उपभोग माणूसही घेतो, कुत्राही घेतो. काय फरक? फरक काय?
प्राप्त झालेल्या विषयाची श्रेष्ठ कनिष्ठता हा मानवी पुरुषार्थाचा निकष नसतो, लक्षात ठेवा. कुत्र्याला वाळलेली भाकरी मिळेल, आम्हाला पुरणाची पोळी मिळेल, पण विषयातलं तारतम्य हा आमच्या पुरुषार्थाचा निकष होऊ शकत नाही. कुत्रा साचलेलं पाणी पिईल, आम्ही बाटलीतलं बंद बाटलीतलं पाणी पिऊ, फरक पडेल. पण हा विषयातला तरतम भाव झाला. पाणी पिण्याने जी तहान भागते ती तहान दोघांचीही समानत्वानच भागणार आहे. तुम्ही बंद बाटलीतलं पाणी प्या अथवा साचलेलं पाणी प्या, तहान भागणे हा परिणाम कुत्रा आणि मनुष्य दोघांच्याही ठिकाणी समानच आहे. वाळलेली चतकोर अर्धी भाकरी किंवा वाळलेलं हाडूक खाणं आणि पुरणपोळी खाणं याच्यामध्ये क्षुधा नावाच्या दुःखाची निवृत्ती दोघांच्या ठिकाणी समानत्वानं होणार आहे. त्या क्षुधेच्या निवृत्ती करता तुम्ही विषयाची श्रेष्ठ कनिष्ठता कोणती निवडता हा महत्वाचा मुद्दा नाही आहे. तुम्ही पुरणपोळी खाता का, तुम्ही कालची शिळी भाकरी खाता का, तुम्ही गेल्या आठवड्यातलं धपाटं खाता, याला महत्व नाही आहे. त्याच्याने भूक भागली का नाही हा मुद्दा महत्वाचा आहे. ती तर कुत्र्याची भागते आणि माणसाची भागते. मग काय फरक आहे कुत्र्यात आणि माणसामध्ये? सामान्यम एतत् पशुभिः नराणाम, एतत् पशुभिः नराणाम सामान्यम. मनुष्य आणि पशु या दोन्हीच्या ठिकाणी हे समानत्वानं राहतं. आहार निद्रा भयमैथुनंच. आम्ही विनोदानं अनेक वेळेला हे सांगतो. भूक कुत्र्यालाही लागते, माणसालाही लागते. भूक हा जो विकार आहे, हे जे आध्यात्मिक दुःख आहे क्षुधा नावाचं, हे दुःख दोन्ही ठिकाणी समान आहे. मग फरक कुठे पडेल? जास्तीत जास्त फरक कुठे पडेल? कुत्र्याला भूक लागली तर कुत्रा मालकासमोर जाऊन शेपूट हलवेल, माणसाला भूक लागली तर माणूस मालकिणी समोर जाऊन शेपूट हलवेल, एवढाच फरक पडेल. पण भूक दोघांच्या ठिकाणी समान आहे. हे जीवन नाही आहे. ज्ञानम ही एको अधिको विशेषो. ज्ञान हा माणसाचा विशेष आहे. जर ज्ञान नसेल, ज्ञानेनही ना पशुभिः समान. ज्ञानहीन झालेला मनुष्य हा पशुतुल्यच मानला गेला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, नाहीतरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी, पूस नाही पायचारी मनुष्य परी कुत्री ती. तुकोबाराय बोलतात, अरे मनुष्य म्हणून जन्माला येऊन मनुष्यत्व धर्माचं आम्हाला पालनच करायचं नसेल तर इतर पशु आणि आम्ही याच्यात काय फरक राहील? काही नित्य नेमावीण, अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ, त्याचा होय भूमिभार. तुकोबाराय बोलून दाखवता. जन्माला आलेला मनुष्य, अरे काही नित्य नेमावीण अन्न खाये तो श्वान, कुठलाच नित्यनेम न करता सकाळी उठलं की माणसाला भूक लागते कशी मला कळतच नाही. हे गोष्ट सकाळी उठलं की आधी भाकरी जाते कशी पोटामध्ये? उठणं नाही, तोंड धुणं नाही, स्नान करणं नाही, देवासमोर जाऊन कपाळाला काही गंध लावणं नाही, रामकृष्ण हरी म्हणणं नाही, हरिपाठ वाचणं नाही, ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या म्हणणं नाही, नामस्मरण करणं नाही, काहीच नाही. उठलं की बसलेल्या अंथरुणावर भाकरी जाते कशी? तिकडं मुंबई पुण्याकडे कुत्री अशीच आहेत. मराठवाड्यातली कुत्री तशीच आहेत काय? असं असू नये ना, असं असू नये ना. काही नित्य नेमावीण, अन्न खाये तो श्वान, अरे तो कुत्रा म्हणतात तुकोबाराय. वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ. आम्ही कोणत्या विचाराची ओझी वागवतो? मुळात आम्ही विचाराचं ओझं तरी वागवतो आहोत का? काही नाही. प्रपंचामध्ये जन्माला आलो, आई वडिलांनी जन्माला आलो घातलं म्हणून आम्ही आलो, आणि एके दिवशी आमचं प्रारब्ध संपेल आणि काळ ओढून नेईल म्हणून आम्ही मरणार आहोत. एवढंच मानवी जीवन मानायचं का? जन्म आणि मरण आमच्या हातात नाही. जन्म आणि मरण आमच्या हातात नाही. मनुष्य म्हणतो, अरे आपण परावलंबी आहोत त्या बाबतीत, मान्य आहे. पण कोण परावलंबी आहे? जन्म आमच्या हातात नसेल मी मान्य करतो, पण मरणही आमच्या हातात असू नये का? असू नये. जन्माला आल्यानंतर इतकं कर्तृत्व आम्ही का गाजवू नये? बरं, मी याच्याही पुढे बोलतो. ज्ञानोबारांनी त्याच्याकरता एक फार गोड शब्द वापरला.
ज्ञानोबाराय म्हणतात बाकीचंही सोडून द्या, ठीक आहे, जन्मही आमच्या हातात नाही, मरणही आमच्या हातात नाही, पण या दोन्ही गोष्टी जरी आमच्या हातात नसल्या तरी या दोन्ही गोष्टींना संपन्न आणि सुसंपन्न करण्याचा अधिकार तरी आम्हाला आहे का नाही बोला. आम्ही जन्माला आलो आमच्या हातात नाही, पण आम्ही जन्माला आल्याचा आनंद जगताने मानावा एवढं कर्तृत्व तरी आम्ही गाजवू शकतो का नाही. मरण आमच्या हातात नाही मान्य आहे मला, पण आम्ही आमचं मरण आल्यानंतर जगताने त्या मरणाचा सोहळा करावा एवढं कर्तृत्व तरी गाजवण्याचा आम्हाला अधिकार आहे का नाही सांगा ना. ज्ञानोबारायांनी चिंतन करताना याकरता वापरलेला शब्द हाच आहे, देहाचिया गावा आलिया जन्म मृत्यूचिया सोहळिया ना म्हणू नये धनंजया जिया परी. ज्ञानोबाराय बोलतात, ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटो नेणे. दृष्टांतपूर्वक ज्ञानोबाराय बोलतात, जन्म मरणाचिया सोहळिया, आपल्या जन्म आणि मरणाचा सोहळा झाला पाहिजे. धन्य आम्ही तुका देखियाला म्हणता आलं पाहिजे, जगाने म्हणावं. तुकोबाराय म्हणतात, अरे आमची जीवनाची कृतार्थता आहे की आमच्या नंतर लोकांनी सांगितलं हो आमचं जीवन धन्य आहे कारण आम्ही तुकोबारायांना बघितलंय. दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुष, ते जीव धन्य आहे, ते जीवन धन्य आहे ज्यांनी ज्ञानोबारायांच्या चरणाचं दर्शन घेतलंय. ते जीवन धन्य आहे ज्यांनी तुकोबारायांना, गोरोबा काकांना, चोखोबारायांना बघितलंय. आम्ही कोणत्या जातीत जन्माला आलो महत्व नाही आहे, आम्ही कोणत्या आश्रमात जन्माला आलो महत्व नाही आहे, आम्ही कोणत्या आश्रमाचा स्वीकार केला महत्व नाही आहे. आम्ही जिथे असू तिथं आमच्या जन्म मरणाचा सोहळा आम्हाला बनवता आला पाहिजे याला महत्व आहे. तो पुरुषार्थ सिद्ध करणारं कर्तृत्व भगवंतानी बुद्धीच्या आणि शारीरिक बलाच्या रूपानं आम्हाला प्रदान केलेलं आहे हे आम्ही विसरतो. लक्षात ठेवा, दशमस्कंधामध्ये पुढे येणार आहे आपल्याला. ज्या वेळेला आकाशवाणी झाली त्यावेळेला कंसाच्या मनातला विचार भागवतांनी बोलून दाखवलाय. मृत्युर्बुद्धिमताप्पो ह्यो यावत बुद्धिबलोदयम यद्यसौ न निवर्तेत न अपराधोस्ति देहिनः. भागवत बोलून दाखवत कंसाच्या मनातला विचार आहे. जोपर्यंत माणसाच्या ठिकाणी शारीरिक बल आहे आणि बौद्धिक बल आहे तोपर्यंत आपलं मरण आपण दूर केलं पाहिजे. आणि जर करता येत नसेल आणि प्रारब्धच संपलं असेल तर याच्यात माणसाचा दोष नाही आहे. याचा व्यतिरेकात्मक अर्थ असा होतो की जर आमच्या ठिकाणी बुद्धी आणि शारीरिक बल असूनही आम्ही आमचं मृत्यू चुकवण्याचा प्रयत्न करत नसू तर तो दोष आहे असा त्याचा अर्थ होतो. तर तो दोष आहे. चिंतन करून पहा, या गोष्टी विचारात घेण्यासारख्या आहेत. जन्म आणि मरण हे अपरिहार्य आहे. कबीर महाराजांचा दोहा आपल्याला माहिती आहे. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए. जेव्हा आम्ही जन्माला येतो घरदार सगळं आनंदात असतं, हसतात सगळे, वा 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 मुलगा झाला. आणि जन्माला येणारं बालक रडत येतं. जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चले हम हसे जग रोए. अरे असं मरण यावं माणसाला की माणसाने हसत हसत मरावं आणि हा महात्मा गेला याच्यासाठी जगाने रडावं. हे पुरुषार्थ, हा पुरुषार्थ. म्हणून जन्म आणि मरण या दोन्ही मधलं जे मानवी जीवन आहे त्या जीवनाला प्रकाशमय करून टाकणं हे या भागवताचा हेतू आहे. हा या भागवताचा हेतू. याच्याकरता आम्हाला भागवत ऐकायचं. आम्ही जन्माला आलो म्हणून काहीतरी ऐकायचं म्हणून भागवताला येऊन बसलो आणि कधीतरी मरायचं म्हणून मरून गेलो, हे जीवन नाही. हे मानवी जीवन नाही. असं काहीतरी दोन्हीच्या मध्ये करता आलं. बरं मधला कालावधी किती कुणाला माहिती किती. जन्माला आल्यानंतर मरणापर्यंत आमचा कालावधी किती आहे अरे कुणाला माहिती किती येते. 25 वर्ष आहे का 50 वर्ष आहे का 100 वर्ष आहे का 80 वर्ष आहे.
माहिती नाही. अल्प कालावधीमध्ये सुद्धा मानवी जीवनाची कृतार्थता करून घेता येते. फार नाही, एका खटवांग राजाचं चरित्र येतं 1 तास. पण सामान्य जीवाचा विचार केला तर गीता बोलते बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. बहुनाम जन्मनाम अंते, अनेक जन्माच्या शेवटी मनुष्य ज्ञानवान होतो. ते ज्ञान आम्ही मिळवण्याचा प्रयत्न या दोन्हीच्या मध्ये केला पाहिजे. जन्म आणि मरण याच्या मध्ये आम्ही ज्ञानवान झालं पाहिजे ही अपेक्षा आहे. योग वसिष्ठामध्ये रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना वसिष्ठ महामुनींनी हे सांगितलंय, ज्ञानवान एव सुखवान, ज्ञानवान एव बलवान, ज्ञानवान एव जीवती, तस्मात ज्ञानमयो भव. वसिष्ठ महामुनी सांगतात, अरे ज्ञान मिळणं हेच सुख आहे. ज्याला ज्ञान मिळालं तोच जगतामध्ये बलवान आहे. जो ज्ञानी आहे तोच जगला. म्हणून रामा ज्ञानमय हो, ज्ञानाची प्राप्ती करून घे. ते ज्ञान ना जन्माच्या पूर्वी मिळेल ना मरणाच्या नंतर मिळेल. जन्माच्या नंतर आणि मरणाच्या पूर्वी जीवनाची कृतार्थता करून घेणं याच्यामध्ये आपला पुरुषार्थ आहे. याच्याकरता जेवढ्या लवकर आम्ही तिकडं प्रवृत्त होऊ, जेवढ्या लवकर आम्ही त्या चिंतनाकडे प्रवृत्त होऊ, तेवढ्या लवकर आम्हाला आमचं साध्य प्राप्त करून घेता येण्यासारखं आहे. भर्तृहरींनी म्हणून मानवी जीवनाचा विचार करताना 3 स्तरावरून केला. 3 स्तरावरून त्याचा विचार केला गेला. भर्तृहरी बोलतात, प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचै, प्रारभ्य विघ्न विहिता विरमंती मध्या, विघ्न पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना, प्रारब्धम उत्तम जनाम न परित्यजंती. 3 प्रकारचे लोक या जगतामध्ये राहतात. एक कनिष्ठ वर्ग आहे, एक मध्यम वर्ग आहे आणि एक उच्च श्रेणीचा वर्ग आहे. प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैहि. नीच म्हणजे अतिशय कनिष्ठ वर्ग जो आहे तो कोणता वर्ग आहे? कोणता वर्ग आहे? जातीपातीचा विचार नाही, आश्रमाचा विचार नाही. कनिष्ठ वर्ग कोणता? आपण सुरू केलेल्या कार्यामध्ये विघ्न येतील या भयाने जो कार्याचा प्रारंभच करत नाही तो सगळ्यात कनिष्ठ. काही काही लोक इतके घाबरतात, सुरूच करत नाही. अरे विघ्न तर येणारच आहे. गाणं शिकणारा कोणीही मनुष्य पहिल्या प्रथम योग्य सा लावू शकतो का? अरे त्याला 10 चुकावंच लागेल तर त्याला कधीतरी षड्ज लावता येईल. सायकल शिकणारा मुलगा कधीच सायकलवरून पडणारच नाही का? विघ्न येणार ना, त्याचे गुडघे फुटणार, त्याला काहीतरी हाड मोडणार, एखादं 4 लोक हसणार त्याला, खरचटणार त्याला, जखमा होणार त्याला. पण नाही, मी सायकलवरून पडेल शिकता शिकता म्हणून सायकल शिकायचाच प्रयत्न न करणं वेडेपण आहे. आम्ही विनोदाने सांगतो, पायाला फोड येतील म्हणून काही लोक दिंडीतच जात नाहीत. अरे येऊ दे ना दिंडीत, येऊ दे ना, हरकत नाही ना, येऊ दे. प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन, विघ्न भयेन न खलु प्रारभ्यते. विघ्न येईल या भयानं त्याचे प्रारंभच करत नाही, सुरुवातच करत नाही. नको नको नको, भीती वाटते, नको. मध्ये अडचण आली तर, मध्ये लोक हसले तर, माझा स्वर चुकला तर, मी पडलो तर, जाता जाता काही विघ्न आलं तर, नको. त्याच्यापेक्षा घरातूनच बाहेर पडायला नको. वात्सायनाने याला उदाहरण देताना म्हटलंय की काही लोक इतके वेडे असतात म्हणे की पक्षी दाणे खाऊन जातील म्हणून पेरतच नाही. अरे कणीस लागल्यानंतर पक्षी 4 दाणे खाणारच आहे, विघ्न येणारच आहे. त्याच्याकरता तुम्हाला आपल्या पिकाची राखण करावीच लागणार आहे. हातामध्ये गोफण घेऊन आवाज द्यावाच लागणार आहे. पक्षी येत असतील तर ते, जर शेतकरी जर रक्ताचं पाणी करून शेत पिकवतोय तर त्या शेतामध्ये पिकलेल्या धान्याचं रक्षण करणं त्याचंच कर्तृत्व आहे, त्याचीच जबाबदारी आहे ना. पक्षी खातील म्हणून पेरायचंच नाही, काय शहाणपणा. विघ्न भय नीचैहि एक वर्ग.
दुसरा वर्ग असा आहे प्रारभ्य पण विघ्न विहिता विरमंती. ते कोण आहेत? मध्याहा, मधले जे मधला जो वर्ग आहे, जो अगदी कनिष्ठ, त्याच्यानंतर मधला वर्ग. प्रारभ्य पण विघ्न विहिता विरमंती. ते सुरू करतात पण मध्ये अडचण आली की तिथं सोडून देतात. सुरूच करत नाही तसं नाही, सुरू करतात पण अडचण आली तिथल्या तिथं सोडून देतात. जाऊ दे, आपल्याच्याने होत नाही, फारच अडचणी यायला लागल्या मग काय करा, द्या सोडून. काही लोक धाडसानं येतात आळंद देऊन चालायला, सासवडचा घाट बघितला की तिथून एसटी पकडून घरी येतात. विघ्न विहिता विरमंती. विघ्न आलं तिथं सोडून जातात, तिथंच थांबून जातात. अडचणी तर येणारच आहेत. एक गेली की दुसरी येणार, दुसरी गेली की तिसरी येणार. स्वामी विवेकानंदांनी एके ठिकाणी म्हटलंय, आपण स्वीकारलेल्या कार्यामध्ये जर कुठलीच अडचण आली नाही तर असं समजा की आपला रस्ता चुकलाय. आपण स्वीकारलेल्या कार्यामध्ये अधिकाधिक अडचणी यायला लागल्या की डोळे झाकून समजा आपण योग्य मार्गावर चाललेलो आहोत. अडचणी येणार, अडचणी त्रास देणार. काही लोक, मधला वर्ग असा आहे, ते सुरू करतात पण अडचण आली की मध्ये सोडून जातात. आणि तिसरा वर्ग जो उच्च प्रतीचा वर्ग आहे, श्रेष्ठ उत्तम जन जे आहेत, ते काय करतात? विघ्न पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धम उत्तम जनाम न परित्यजंती. उत्तम जनाम न परित्यजंती. कितीही अडचणी पुन्हा 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 येत राहिल्या तरी आपण स्वीकारलेलं कार्य पूर्णतेला नेल्याशिवाय थांबत नाहीत. ते श्रेष्ठ प्रतीचे लोक आहेत. श्रेष्ठ प्रतीचे. आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, हाती घ्याल ते तडीस न्या. प्रारब्धम उत्तम जनाम न परित्यजंती. किती विघ्न आहे, पुन्हा पुनरपि प्रतिहन्यमाना. पुन्हा पुन्हा विघ्न येतात, अडचणी येतात, पण त्या सगळ्या अडचणींवर मात करून ही मंडळी निर्वाह प्रतिपन्न वस्तुषु सताम एतद् गोत्र व्रतम. भर्तृहरीनं म्हटलंय, निर्वाह प्रतिपन्न वस्तुषु. अरे हातात घेतलेल्या शेवटाला नेणं हे संतांचं गोत्र व्रत आहे. अडचणी ज्ञानोबारायांना कमी नव्हत्या, तुकोबारायांना अडचणी कमी आल्या नाहीत, पण तरीही आपल्या पुरुषार्थाच्या बलावर त्यांनी हातात घेतलेलं कार्य पूर्णतेला नेलं. जगताला असे ग्रंथ दिले की जोपर्यंत मानवी जीव या जगताच्या पाठीवर आहे तोपर्यंत त्याच्या जीवनाच्या धन्यतेची व्यवस्था झालेली आहे. गाथा उघडा, जीवनाच्या धन्यतेची व्यवस्था आहे. ज्ञानेश्वरी उघडा, दासबोध उघडा, आमच्या जीवनाच्या धन्यतेच्या या व्यवस्था करून ठेवलेल्या आहेत. पंढरपूरला जा, परमात्मा विटेवर उभा आहे. आमच्या जीवनाच्या धन्यतेची पुंडलिकरायाने करून ठेवलेली ती व्यवस्था आहे. त्यांनी प्रार्थना केली पुंडलिकरायाने, मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावून, पुंडलिके दिधलावर करुणा कर विठ्ठले. कोणी या खटनट यावे, शुद्ध होऊन जावे. अरे कोणी या इथं. पुंडलिकरायाने व्यवस्थाच तशी करून ठेवली. मूढ पापी जैसे तैसे, देवा इथं उभं राहा. मला कधी कधी असं वाटतं की पुंडलिकराय हे पहिले वकील असावेत, लॉ पॉइंट. काय दूरदृष्टी असेल पुंडलिकरायांना. त्यांनी काय प्रार्थना केली? देवा विटेवर उभं राहा. किती वेळ? म्हणे मूर्ख येत राहतील, पापी येत राहतील, जसे असतील तसे येत राहतील, त्यांना कृतार्थ करत इथं उभं राहा. मूढ पापी, मूढ येईल इथं, आला की त्याला कृतार्थ करण्याकरता तुम्ही इथं उभा राहा. अरे पण किती वेळ? पुंडलिकरायांना हे माहिती आहे जगतातले मूर्ख संपत नाहीत आणि देवाला खाली बसायची सोय नाही, कारण संपतच नाही. जगतातले पापी संपत नाहीत, त्यांच्या उद्धाराकरता देवाला उभं राहावंच लागणार, भगवंताला उभं राहावंच लागणार. प्रमाणं भवाब्दैरिदं मामकानां नितंबः कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्व सत्यैर धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. चालूच आहे ना, थांबलं नाही. युगे 28 विटेवरी उभा. चला, मागचं सांगितलंय, पुढचं कोणीच सांगत नाही. कारण का? कारण हे चालूच राहणार आहे. परमात्म्याला बसायला संधी नाही.
पुंडलिक रायाने तुमच्या माझ्या कल्याणाची केलेली व्यवस्था आहे ती देवाला उभं करणं म्हणजे. हे कर्तृत्व, हा पुरुषार्थ. अडचणी कुणाला आल्या नाहीत. संतांना जेवढ्या अडचणी आल्या त्या अडचणींपुढे तुमच्या माझ्या जीवनातले प्रश्न तर फारच क्षुल्लक आहेत. फारच क्षुल्लक. अडचणींना वेगळ्या दृष्टीने बघता आलं पाहिजे. भागवत आम्हाला हे शिकवतं. प्रल्हादासमोर आलेल्या अडचणींसमोर आमच्या अडचणी किती तुच्छ आहेत, पण अडचणींकडे कसं बघितलं पाहिजे भागवत हे शिकवतं. अडचणींचा विचार करताना कोणत्या भूमिकेवरून केला पाहिजे भागवत हे शिकवतं. निर्माण झालेल्या प्रश्नाच्या थोडं वर जाणं विचाराने ते प्रश्न क्षुल्लक वाटायला लागतात. थोडं वर त्या प्रश्नाकडे दुसऱ्या दृष्टीने बघता आलं पाहिजे. चोखोबारायांना त्या काळामध्ये मंदिरामध्ये येऊ दिलं नाही. आपल्याला इतिहास माहिती आहे की नाही, आपल्याच संतांचा इतिहास. काय जात आडवी आली म्हणा, काय जे झालं असेल ते झालं असेल. त्या काळातल्या धर्ममार्तंडांनी जे काही नियम ठरवून दिले त्या नियमाप्रमाणे चोखोबारायांना मंदिरात जाता आलं नाही जाता आलं. आता मला मंदिरात जाता आलं नाही, मी असं. चोखोबारायांनी काय केलं? चोखोबाराय म्हणाले ठीक आहे, मला मंदिरात जाता येत नाही. प्रश्नाकडे वेगळ्या भूमिकेतून बघा ना. चोखोबारायांनी काय केलं? चोखोबाराय म्हणाले मला मंदिरात जाता येत नाही, आज जाता येत नाही, पण त्याला बाहेर येता येतं ना. झालं ना, त्याची माझी भेट झाली अशी कारण आहे. मला त्याच्यापर्यंत पोचता येत नाही मान्य आहे, पण त्याला माझ्यापर्यंत पोचता येतं की नाही, मी त्याला माझ्यापर्यंत आणीन. मी तिथपर्यंत पोचू शकत नसेल तर तो माझ्यापर्यंत येईल. हे प्रश्नाकडे बघून पुरुषार्थ संपन्न होणं हे आहे. भागवत आम्हाला हे शिकवतं. ध्रुवाच्या चरित्रात अडचणी आहेत, प्रल्हादांच्या चरित्रामध्ये अडचणी आहेत, अर्जुनाच्या पांडवांच्या चरित्रामध्ये अडचणी आहेत. एक नाही, भगवंताच्या स्वतःच्या जीवनचरित्रामध्ये अडचणी आहेत. पण त्याकडे बघत असताना कोणत्या भूमिकेतून बघता आलं पाहिजे. विघ्न पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धम उत्तम जनाम न परित्यजंती. पुरुषार्थ हे सोडत नाही. म्हणून जन्म आणि मरण या दोन्हीच्या मध्ये जे मानवी जीवन आपल्याला मिळालेलं आहे त्याची कृतार्थता करण्याकरता आम्हाला भागवताचं श्रवण करायचं आहे. आम्ही का भागवत ऐकावं? आमच्या जन्माचा सोहळा व्हावा, आमच्या मरणाचा सोहळा व्हावा, आणि तो होत असेल तर तो केवळ आणि केवळ आमच्या कर्तृत्वानेच होणार आहे. याच्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग आमच्या जीवनामध्ये उपलब्ध नाही आहे. आमचा पुरुषार्थ, आमचं कर्तृत्व, आमचा भाव, आमची श्रद्धा, आमचं समर्पण या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार आहे. परीक्षित राजाला शाप झाला, 7 दिवसाचा कालावधी मिळाला. त्याच्यामध्ये जीवनाची धन्यता करून घेता येते हे त्यांनी शिकवलं. त्याला फक्त 7 मिळाले, दिवस मिळाले. आम्हाला 70 वर्ष मिळत आहेत ना. आम्हाला 70 वर्ष देवाने दिली आहेत. परीक्षित राजा त्या मानानं अभागी. परमात्मा आमच्या बाबतीत अधिक जास्त उदार झाला. मग त्याच्याकरता काय करावं लागेल? आम्हाला 70 दिलेत, गोष्ट खरी आहे, पण हे 70 संपणार कधी आहेत हे आम्हाला माहिती नाही आहे. कोणत्याही क्षणी आमचं आयुष्य संपू शकतं. त्याच्याकरता लवकरात लवकर त्या चिंतनाकडे प्रवृत्त होणं हे जास्त महत्त्वाचं असतं. आम्ही किती वर्ष जगलो फार महत्त्व नाही आहे. मी थोडं वेगळं बोलतो आपल्याला. आपल्या आयुष्याची कालगणना करत असताना जन्मापासून ते आजच्या या तासापर्यंत किंवा आजच्या दिवसापर्यंतचं मोजमाप करणं मला खरं वाटत नाही. हे आपलं खरं आयुष्य नाही आहे. मी जरा स्पष्ट बोलतो, माफ करा मला. हे आपलं आयुष्य खरं नाही आहे. का? आपलं वय काय? 60 वर्ष, 61 वर्ष. परवाच 61 झाली माझी, मान्य आहे की. हे आयुर्मान, हा जो कालावधी काढला, कशावरून काढला? मला माझ्या जन्माची तारीख माहिती आहे, त्याच्यावरून मी काढला.
की मी 61 वर्षाचा झालो, 61 वर्षाचा मी झालो. हे 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 जे हे मोजमाप आहे ना आयुष्याचं, हे चुकीचं मोजमाप आहे माझ्या दृष्टीने. मी जन्माला आल्यापासून मोजायचं नाही. माझ्या हातामध्ये ज्या दिवशी ज्ञानेश्वरी पडली तिथून मोजायला सुरुवात करायची की आम्ही किती जगलो, तिथून मोजायचं. माझी 61 काल झाली आणि परवाच्या दिवशी रात्री आहेरामध्ये मला जर ज्ञानेश्वरी मिळाली असेल तर माझं आयुष्य एकाच दिवसाचं आहे आत्तापर्यंतच. ज्या दिवशी ज्ञानेश्वरी हातात पडली, ज्या दिवशी दासबोध गाथा हातात पडला, भागवत हातात पडलं, त्या दिवशीपासून माझ्या आयुष्याचं मोजमाप करायचं. माणसं म्हणतात 5 वर्षापासून पारायण करतोय. 5च वर्षाचा आहेस, 5च वर्ष झाले आणि त्या दृष्टीने अजून कोणी कोणी जन्मालाही आलं नाही. त्या दृष्टीने जर विचार केला तर 60-60 वर्षाचे झालेत पण अजून जन्माला आले नाहीत. कारण अजून ज्ञानेश्वरी हातात पडली नाही, अजून हरिपाठ हातात पडला नाही, अजून संत वाङ्मय हातात पडलं नाही, अजून करुणाष्टक म्हणावी वाटत नाही, अजून हरिपाठ करावा वाटत नाही. यांचं जन्म काय आहे? हे जन्माला आलेत एवढंच खरं आहे. अजून यांचं खऱ्या अर्थाने मानवी जीवन सुरू झालेलं नाही. म्हणून मी म्हटलं, मी स्पष्ट बोलतो, मला क्षमा करा. आपण भागवत आम्हाला हे जीवन जगायला शिकवतं. जीवन मिळणं हा कदाचित प्रारब्धाचा भाग असेल, पण जीवन जगण्याची कला आत्मसात करणं हा आमच्या बुद्धीचा, हा आमच्या पराक्रमाचा भाग आहे. आणि सुदैवानं भगवंताने सर्वांना बुद्धी दिली. परवाच आपण प्रवचनमालेमध्ये बोललोय, डिसेंबरमध्ये. भगवंतानी बुद्धी दिली नाही असा मनुष्य नाही आहे. केवढा परमात्मा उदार आहे, केवढा कृपाळ आहे. आपल्याला बुद्धी नाही असं कुणाला वाटतं? हात वर करा बरं. आहे एक जण तरी? कोणीच करू शकत नाही, सामर्थ्यच नाही आहे. कोण करेल? मला बुद्धी नाही असं कुणाला वाटतं? कुणालाच वाटत नाही. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला बुद्धी आहे. आणि एखाद्याने जर हात वर केला अगदी नम्रता धारण करू, हे नाही बाबा मला बुद्धी नाही असं म्हणून जर एखाद्याने हात वर केला, तर मी असं म्हणेन की ज्याला बुद्धी नाही त्याने हात वर करा असं म्हणल्यानंतर जर कोणी हात वर करत असेल तर आपल्याला बुद्धी नाही आणि हात वर करायला सांगितलेलं आहे म्हणून आपण हात वर केला पाहिजे, एवढी तरी बुद्धी त्याला आहेच आहे. आणि नाही कशी? नाही कशी? बुद्धी नाही असं होईल कसं? देवाने आम्हाला बुद्धी दिली ना, आम्ही चालवत नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. आम्हाला देवाने बुद्धी दिली, त्या बुद्धीच्या जोरावर आम्हाला आमचं जीवन धन्य करता येणार आहे. आम्हाला आमचं जगणं संपन्न करण्याची कला आत्मसात करता येणार आहे. फक्त आम्हाला ज्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे ते मार्गदर्शन म्हणजे भागवत आहे. ज्या विचाराची आम्हाला आवश्यकता आहे त्या विचाराची अभिव्यक्ती या ग्रंथातून होते, म्हणून याच्या श्रवणाला मूल्य आहे. म्हणून आम्हाला भागवत ऐकायचं. भागवताची कथा आम्ही का ऐकावी? केवळ वेळ जात नाही म्हणून ऐकावी असं नाही आहे. याच्यातून आम्हाला आमचं जीवन संपन्न करायचं आहे. जन्म आणि मरणाच्या मधलं असणारं जीवन हे केवळ मानवी म्हणून आम्हाला मिळालं एवढंच नाही, तर त्या मानवी जीवनाला कुठेतरी संतत्वापर्यंत आम्हाला न्यायचं आहे. भगवद रूप त्याला बनवायचं आहे. नदी जोपर्यंत समुद्राला मिळत नाही तोपर्यंत त्या नदीची परिपूर्णता नाही, कृतार्थता नाही. तसं जे जीवन जोपर्यंत ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणापर्यंत पोचत नाही तोपर्यंत ते जीवन मानवी म्हणण्याच्याही योग्यतेचं नाही. सुदैव आमचं भाग्य इतकं आहे की आम्हाला अर्ध काम आमचं झालंय. आम्ही माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत. आमचं अर्ध काम झालंय. फक्त तो पुरुषार्थ आम्हाला सिद्ध करायचा आहे. मरण तर येणारच आहे. महाभारताने एके ठिकाणी चिंतन करताना म्हटलंय
कालः पचति भूतानि सर्वण्येवात्मनात्मनि यस्मिंस्तु पच्यते कालः तं वेदेह न कश्चन. महाभारत विचारतं, जगतामध्ये कोणताही पदार्थ काळ गिळंकृत करतच असतो. काळ सगळ्यांना खाणार आहे. जगा काळ खाय आम्ही माथा दिले पाय, तुकोबाराय बोलतात ना. काळ सगळ्या जगातल्या सर्व पदार्थांना काळ नष्ट करणार आहे, खाऊन टाकणार आहे. पण काळालाही जो खाऊन टाकणारा आहे त्याचं भजन तुम्ही का करत नाही बाबा? त्याचं चिंतन तुम्ही का करत नाही? महाभारत विचारतात. भागवताने तेच चिंतन आपल्या समोर मांडलंय. ही भागवताची कथा आम्हाला जीवनामध्ये एक वेगळा विचार देणारी आहे. विचारा वाचून न पविजे समाधान, देह त्रिगुणाचा बांधा माझी नाही गुणसुधा. तुकोबाराय म्हणतात त्या दृष्टीनं त्या विचाराची परिपक्वता, देवानी दिलेल्या बुद्धीचा खरा विनियोग आणि आमच्या जीवनाची कृतार्थता, या सगळ्या गोष्टी एकत्रित प्राप्त व्हायच्या असतील तर त्याच्याकरता भागवत हा ग्रंथ फार महत्त्वाचा आहे. त्याच्याकरता हा इतिहास आपण ऐकला पाहिजे, त्याच्याकरता भागवताचं श्रवण झालं पाहिजे. ही कथा आहे, गोष्ट खरी. पण या कथेच्या संबंधानं कथा ही काय आहे? कथा कोणती? कथा हा शब्दच मुळात असा चालतो. कथा, ऋग्वेदामध्ये कथा शब्द वेगळ्या अर्थाने आला. कथा म्हणजे काय? कथा म्हणजे कहाणी. 8 पाट नगर होतं, तिथं एक राजा राज्य करत होता, त्याला 2 राण्या होत्या वगैरे वगैरे. ते काय कथा शब्द कसा चालतो? कथा शब्दामध्ये काय सांगायचंय त्याचा विचार आहे. केन रूपेण, असं का, का असं का, असं विचारलं की जी सुरू होते ती कथा. केन रूपेण कथा काय आहे? एखाद्याला जर असं विचारलं तुम्ही भागवताला कसे काय? काय नाही, ऐकायची इच्छा होती आलो, ही कथा नाही. त्याला काय विचारलं, तुम्ही इकडे कसं काय? नाही, ऐकायची इच्छा होती म्हणून आलो, ही कथा नाही. कथा कधी सुरू होते? का हो तुम्ही इकडे कसे काय? अहो काय झालं, मागच्या वर्षी मला कळालं होतं. कुठून सुरू झालंय बघा. आपण काय विचारलंय, तुम्ही आज इथे कसे, आणि तो सांगायला सुरुवात कुठून करतोय? मागच्या वर्षी मला कळालं होतं, पण ते काय झालं, 2दा ही कथा ही पुढं पुढं गेली. काय झालं काही कळायला मार्ग नाही. शेवटी मला असं कळालं की ही कथा आजपासून सुरू होते. माझ्या एका मित्राने सांगितलं, इकडं मी त्याची पत्रिका वाचली, असं झालं तसं झालं. आणि मग माझे भाऊ मला म्हणाले, मी चाललोच आहे कथेला, तुम्ही चला, येता का? मलाही ऐकायचीच होती, म्हटलं चला, म्हणून निघालो. ही झाली कथा. मला ऐकायचं होतं आणि मी आलो, ही कथा नाही. परीक्षिती राजाला शापवाणी उच्चारली गेली आणि परीक्षिती राजा मरणाच्या भयानं ग्रस्त झाला आणि शुकाचार्यांकडे गेला आणि शुकाचार्यांनी भागवत सांगितलं आणि संपली कथा. ही कथाच नाही. त्याच्याकरता ते मागून सुरू करावं लागलं. शौनकाने यज्ञाचा आरंभ केला, त्याच्यामध्ये सूत प्रविष्ट झाले, 1000 वर्ष चालणारा यज्ञ सुरू झाला. हे कुठून सुरू झालं? तुम्हाला सांगायचंय काय? परीक्षिती राजाला भय वाटलं, भयाच्या निवृत्ती करता कथा सांगितली गेली. ही कथाच नाही. केन रूपेण असं विचारल्यानंतर तो मागून असं कसं झालं म्हटलं की मग तो सांगत राहतो. अहो कालपर्यंत तुम्ही बरे होतात, एकदम असे कसे एकदम हॉस्पिटलमध्ये आल? मग तो सांगतो काय झालं, ते मागच्या महिन्यामध्ये मी गेलो होतो गावाला, तिथं एकदा लग्नामध्ये बसलो ना, अशी एकदम चक्कर आल्यासारखं झालं. त्यांना विचारलंय तुम्हाला काय त्रास झालाय? त्यांनी सांगावं काही नाही, बीपी वाढलंय म्हणून इथं आलो. एवढंच संपलं असतं तर ही कथाच नाही. कथा तिथून मागच्या महिन्यात तिकडे गेलो होतो, तिथं लग्नामध्ये मला चक्कर आल्यासारखं झालं, मग ते आमचे जावई धावत धावत आले, मुलगी तर रडायलाच लागली. ही कथा. हा विस्तार म्हणजे कथा असते. कथा शब्द तेवढ्या पुरतं प्रसंग सांगणं नाही आहे.
त्या प्रसंगाचा मूळ कशात आहे आणि त्या प्रसंगाची परिपूर्णता कशात आहे हे सांगणं ही कथा आहे. कथम या पदाने आपण कथा शब्दाकडे बघा. ही भागवत कथा आम्हाला एका वेगळ्या विचारात नेते. कथेची पार्श्वभूमी, भागवताची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर आपल्याला सहज समजण्यासारखी आहे, जी आतापर्यंत आपण 1-2 वेळेला सांगून आलो. परीक्षित राजा शिकारी करता गेला. गेल्यानंतर तहान लागली, ऋषींच्या आश्रमामध्ये गेला, पाणी मागितलं, त्यांनी प्रतिसाद दिला नाही, ते समाधीत होते. राजा रागावला, पडलेला सर्प त्यांच्या गळ्यात अडकवला. त्यांचे पुत्र तिथं आले, वडिलांचा अपमान झाल्याचा जाणवलं, शापवाणी उच्चारली आणि परीक्षित राजाला कळलं की 7 दिवसामध्ये आपला सर्पदंश होऊन मृत्यू होणार आहे. आणि मरणभयानं विमोहित झालेले परीक्षित राजे आपल्याला या 7 दिवसामध्ये जीवनाची कशी कृतार्थता करून घेता येईल या विचारानं इकडं तिकडं गेले. भगवान शुकाचार्यांची भेट झाली. आचार्य आले, त्यांनी सांगितलं की मी तुला 7 दिवसामध्ये मुक्त करून देतो. भागवत सांगितलं. थोडा विचार मी व्यापकत्वानं आपल्या समोर मांडतो. मी अजून कथेला प्रारंभ केला नाहीये. मी एक पार्श्वभूमी या विचाराची सांगतोय भागवताच्या. परीक्षित राजाला कळलं की 7 दिवसात आपला मृत्यू आहे. जगतामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला अंतःकरणामध्ये मरणाचं भय आहे. आपण रस्त्याने चालायचं म्हटल्यानंतर पायामध्ये चप्पल घालून जातो. कशा करता? चप्पल न घातलं तर चालता येत नाही का? येतं. मग चप्पल का घालतो आपण? काही नाही, रस्त्यावरून जाताना एखादी काच असेल, एखादा काटा असेल, एखादा दगड असेल, ठेच लागेल, काच पायामध्ये घुसेल, रक्तबंबाळ होऊ आपण. हेच कारण असतं ना चप्पल घालण्याचं. घाणीमध्ये आपला पाय पडू नये. पायाची सुरक्षा. चप्पल घालण्याचा दुसरा काही हेतू असेल तर आपण मला सांगा. आता अलीकडे फॅशन म्हणून काही घालत असतील तर मला कल्पना नाही, पण मला वाटतं हा मूळ हेतू असावा की आपल्या पायाची सुरक्षा जपली गेली पाहिजे, याच्याकरता चप्पल. बरोबर आहे ना? हां, ती कशी असावी याच्याकरता तुमचं स्वातंत्र्य, तुम्हाला अबाधित. कोणत्या कंपनीची पाहिजे तुमची मर्जी, किती रुपयांची पाहिजे तुमची मर्जी, पण हेतू एकच आहे सर्वांचा, पायाची सुरक्षा. एवढा एकच हेतू आहे. काय एवढं काय पायाला जपण्यासारखं? काय काही नाही. चप्पल घालणाऱ्या माणसाच्या मनामध्ये विचार कसे येतात मी आपल्याला सांगतो. आपण रस्त्याने चालताना चप्पल जर पायात नसेल तर एखादी काच, एखादा लोखंडाचा तुकडा पायामध्ये घुसेल. आधीच आपल्याला मधुमेह आहे, त्याच्यानं गँग्रीन होईल, औषधाने कमी होणार नाही, जखम वाढती राहील, पाय कापावा लागेल. त्याच्याने जर भागलं नाही तर कदाचित पूर्ण पाय मांडीपासून कापावा लागेल. आणि त्याच्याने जर आपलं काही झालं नाही तर आपण मरू. चप्पल घाला. साधी चप्पल वापरण्याच्या मागे आपल्या अंतःकरणामध्ये मरणाचं भय आहे, एवढंच मला सांगायचं. आपण कोणती क्रिया करू, आपण इथं या सभागृहामध्ये आलो, खुर्चीवर बसताना ती खुर्ची मागे पुढे कशा करता? नाही, एखाद्या वेळेला पाय मोडलेला असेल ना, आपण पडलो तर काय होईल? उठून दुसऱ्या खुर्चीत बसायचं नाही. नाही, पडलो मला लागलं, डोक्याला लागलं, डोकं आपटलं, मेंदूमध्ये रक्तस्राव झाला आणि पुन्हा डॉक्टर जर म्हणले आधीच का नाही आणलं तर खुर्ची हलवून बघा मग बसा. मरणाचं भय आहे. मनुष्य प्रत्येक क्रिया करतो त्याच्या मागे कुठे ना कुठेतरी त्याच्या अंतःकरणामध्ये मरणाचं भय आहे. परीक्षित राजाला फक्त आपल्याला 7 दिवसात आहे हे कळलं होतं, आम्हाला पुढच्या क्षणी असलेलं माहिती नाही आहे. तो सावध झाला, आम्ही होत नाही. मरणाच्या भयाला अभिनिवेश असं म्हणतात. अभिनिवेश म्हणजे काय? आज आपण अभिनिवेश हा शब्द वेगळ्या अर्थाने वापरतो.
पण अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे जे पंचक्लेश आहेत, याच्यातल्या अभिनिवेश म्हणजे काय? मरणाच्या भयाला अभिनिवेश म्हणतात. एखादा म्हणून माणसाच्या ठिकाणी अभिनिवेश जागा होतो, मरणाचं भयच असतं ते एका अर्थाने. आपण थोडं मानसशास्त्राचं चिंतन करून बघा. थोडं काही म्हणलं की तो अंगावर धावून येतो, मरणाचं भय आहे. मरणाचं भय प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. मानवी जीवनाची कृतार्थता मरण संपवण्यामध्ये नाही. ऐका, कारण मरण हे कुणासाठी थांबत नाही आणि कुणाला चुकत नाही. कुणाला चुकलं नाही, कधीच चुकलं नाही. येथे उरो नाही आले अवतार, इथं अवतार सुद्धा टिकले नाहीत, त्यांना सुद्धा आपला देहत्याग करावा लागला. वामन अवतारातल्या परमात्म्याला जावं लागलं, परशुराम अवतारातल्या परमात्म्याला जावं लागलं, कूर्म अवतारातल्या परमात्म्याला सोडावा लागला देह. हे सगळे विचार आपण नेहमी ऐकतो. नाथ महाराजांना देहत्याग करावा लागला, चोखोबारायांना देहत्याग करावा लागला. मरण चुकवणं याच्यामध्ये काहीच नाही, कारण ते अपरिहार्य आहे, ते चुकत नाही. मरण चुकत नाही, ते आहेच आहे. आम्ही जरी चुकवण्याचा प्रयत्न केला तरी आज ना उद्या ते या ना त्या रूपानं आमच्या समोर येणारच आहे. आद्यवा आब्द शतांते वा मृत्युर्वै प्राणिनाम ध्रुवः, भागवत बोलतो. मृत्यू हा प्राण्याला निश्चित आहेच आहे. न तदस्ति यदद्यापि न कालो निगिरत्ययम, योग वासिष्ठामध्ये आलं. हे मरण असं विचित्र आहे. आत्तापर्यंत असा पदार्थ नाही आहे की ज्याला मरणानं गिळंकृत केलं नाही आहे. सगळ्यांना संपायचं. मरण थांबवणं कुणालाही शक्य नाही. मग मरण संपत नसतं, मग मोक्ष मोक्ष म्हणजे काय आहे? मरण संपणं. ज्याला मोक्ष मिळाला त्याला मरावं लागलं नाही का? मग मोक्ष म्हणजे काय? मरण संपवणं हा मोक्ष नाही आहे, मरणाचं भय संपवणं हा मोक्ष आहे. लक्षात ठेवा, मरणाचं भय संपवणं हा मोक्ष आहे. आमच्या अंतःकरणातली ती भीती गेली पाहिजे, नाहीतर आहेच आहे, सगळ्यांनाच ती भीती आहे. याकरता म्हणून भागवताचं श्रवण आम्हाला करायचं. भागवताचं श्रवण का करायचं? मी दोन हेतू तर आपल्या समोर स्पष्ट ठेवले. तिसरा एक हेतू जरा भक्तिशास्त्राच्या अंगाने आपल्या समोर ठेवतो. भागवताचं श्रवण आम्ही का करायचं? त्याचं कारण असं आहे, भागवत हा एक केवळ शब्दरूप असा ग्रंथ आहे असं समजू नका. एकादश स्कंधाच्या शेवटी ज्या वेळेला भगवंतानी, एकादश स्कंधाच्या सुरुवातीपासूनच भगवंतानी ज्या वेळेला संकल्प केला की आता आपला अवतार आपण आवरावा, आणि एकादश स्कंधाच्या शेवटच्या 2 अध्यायामध्ये भगवंतानी आपला अवताराची परिसमाप्ती केल्याचं वर्णन आलं. भगवंतानी ठरवलं आपल्या अवताराची परिसमाप्ती करायची, अवतार संपवायचा. श्रीकृष्ण म्हणून जो अवतार आपण धारण केलेला होता, त्या अवताराच्या प्रयोजनाची सिद्धी झालेली आहे. आता तो अवतार थांबवायला हरकत नाही, म्हणून भगवंतानी अवताराची परिसमाप्ती केली. भगवान आपल्या निजधामाला परत गेले. विचार असा आहे की भगवान निजधामाला गेले म्हणजे नेमकं काय झालं? निजधामाला गेले म्हणजे काय झालं? त्याचा 4 पद्धतीनं विचार करता येतो. 4 पद्धतीनं विचार. 3 पद्धतीनं विचार भागवताच्या अनुषंगाने, 4थ्या पद्धतीचा विचार संत विचाराच्या अनुषंगाने. मी दोन्ही विचार सांगतो. भगवान आपल्या निजधामाला प्रकट गेले म्हणजे एक, भगवान आपल्या स्वरूपामध्ये पुन्हा स्थित झाले.
म्हणजे जे भगवान आम्हाला आमच्या इंद्रियांनी ग्रहण करता येण्यासारखे होते, आता ते भगवान आम्हाला इंद्रियांनी डोळ्यांनी दिसणार नाहीत, कानाने ऐकू येणार नाहीत. ते भगवान आता अतिंद्रिय झाले, अवांग मनसो गोचर असे झाले. एक. दुसरा विचार, भगवान आपल्या निजधामाला गेले म्हणजे भागवतानेच सांगितल्याप्रमाणे भगवान द्वारकेमध्ये नित्यत्वानं राहिले. तिसरा विचार, भगवान निजधामाला गेले. संत विचाराच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर भगवान निजधामाला गेले म्हणजे कुठेही गेले नाहीत. भगवंताच्या पायाला बाण लागल्यानंतर भगवंताने जेव्हा आपला अवतार समाप्त करायचा असं ठरवलं, त्यावेळेला त्या रूपातले भगवान तिथं थांबले आणि तिथून जे निघाले ते पंढरपूरला येऊन विटेवर उभे राहिले. आणि चौथा विचार, भगवान निजधामाला गेले आणि भगवंताने आपली अवतार समाप्ती केली. याचा अर्थ भगवान श्रीमद भागवताच्या रूपानं शब्द रूपानं स्थित झाले, कायमस्वरूपी राहिले. मला या चौथ्या प्रकाराचा विचार करायचा आहे. भागवताने चिंतन करताना म्हटलंय तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवत अर्णवम. भागवतामध्ये भगवान प्रविष्ट झाले, तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवत अर्णवम. भागवतार्णवामध्ये भागवत रूपी समुद्रामध्ये भगवान प्रविष्ट झाले आणि भागवताच्या रूपानं या जगताला दिशा देण्याकरता म्हणून नित्य राहिले. आम्ही भागवत का ऐकावं? कारण शब्द रूपानं प्रकट झालेल्या परमात्म्याची शब्द रूपानंच सेवा करता येते, अन्य रूपानं सेवा करता येत नाही. ज्या त्या विग्रहाची ज्या त्या पद्धतीची पूजा पद्धती आहे. भक्ती करा. भक्ती म्हणजे काय आहे? नारद महर्षीने सांगितलं पूजा दिशु अनुरागः इति पाराशर्यः. व्यास महर्षींचं मत काय आहे? भगवंताच्या पूजेमध्ये प्रेम असणं हीच भक्ती आहे. भगवान विष्णूच्या उपासनेची एक पद्धत आहे, भगवान शंकराच्या उपासनेची पद्धत आहे, गणपतीच्या उपासनेची पद्धत आहे, देवीच्या उपासनेची पद्धत आहे. ज्या ज्या रूपामध्ये भगवान प्रकट होतात त्या त्या रूपामधली भगवंताची उपासना पद्धती वेगवेगळी. ऐका, गणपतीची पूजा करायची असेल तर त्याच्याकरता आपण काय केलं पाहिजे? त्याच्याकरता आपण अथर्वशीर्षक म्हटलं पाहिजे अभिषेकाकरता. त्याच्याकरता दुर्वा पाहिजे, त्याच्याकरता रक्तवर्णाचं वस्त्र पाहिजे वगैरे वगैरे, जे काही असेल ते, रक्तपुष्प पाहिजे वगैरे. भगवंताला जे आवडतं त्या पद्धतीची ती उपासना पद्धती असते. भगवान शंकराची पूजा करायची म्हणजे बिल्वपत्र पाहिजे, विष्णूची उपासना करायची म्हटलं तुलसीपत्र पाहिजे, असं आहे ना. प्रत्येकाची उपासना पद्धती वेगवेगळी आहे, त्या त्या विग्रहाला अनुसरून ती ती उपासना पद्धती असते. भगवान कोणकोणत्या रूपामध्ये प्रकट झाले? अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यात्यासी, बाप रखुमा देवीवर खूण बाणली कैसी. अनंत रूपानं भगवान प्रकट झाले. त्याच्यामध्ये भगवान काही ठिकाणी शब्द रूपानं प्रकट झाले. श्रीमद भागवत म्हणजे भगवंताचा शब्दरूप आविष्कार आहे. भगवंताचं शब्दरूप प्राकट्य म्हणजे श्रीमद भागवत आहे. तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवत अर्णवम. भागवतच बोलतं. मग जर शब्द रूपानं भगवंताचं प्राकट्य असेल तर शब्दरूप भगवंताची उपासना कोणत्या रूपानं होणार? ती होणार फक्त श्रवण रूपानं, दुसऱ्या रूपानं होणार नाही. ऐका, शब्द कशा करता? ऐकण्याकरता. शब्द कशा करता प्रकट झाला? ऐकण्याकरता. देवाने कान कशा करता दिले? ऐकण्याकरता. शब्दाकरता कान आहेत आणि कानाकरता शब्द आहेत. विश्वनिर्मितीची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये एक थोडक्यामध्ये सांगतो मी आपल्याला, सगळा विचार नाही, अगदी थोडक्यामध्ये सांगतो. विश्वनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये कसा आहे विचार?
5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 तन्मात्रा झालं. आता पंच ज्ञानेंद्रिय कशापासून निर्माण होतात? पंच महाभूत आणि सत्वगुण एकत्रित आला की पंच ज्ञानेंद्रिय. पंच महाभूत आणि रजोगुण एकत्रित आला पंचकर्मेंद्रिय. पंच महाभूत आणि तमोगुण एकत्रित आले की त्याच्यापासून पंचतन्मात्रा, त्याला आपण पंचविषय म्हणतो. शब्द स्पर्श रूप रस गंध हे पंचविषय. गंमत अशी आहे की ज्या महाभूतापासून जे इंद्रिय बनतं त्या इंद्रियाला त्याच महाभूतापासून बनलेल्या विषयाचं ग्रहण करता येत असतं. दुसरा विषय ते इंद्रिय ग्रहण करत नाही. ऐका, तेज, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याच्यातल्या तेज नावाच्या महाभूतापासून नेत्र नावाचं इंद्रिय तयार झालं. तेज नावाचं महाभूत आणि सत्वगुण हे दोन जेव्हा एकत्रित येतात तेव्हा नेत्रेंद्रिय हे ज्ञानेंद्रिय तयार झालं. आता डोळा काय बघेल हो? डोळा काय बघेल? डोळा काही फुलाचा सुगंध बघेल? डोळा काही शब्दाचा आवाज ऐकेल? डोळा काही आणखीन काही शब्द, आणखीन काही वास घेऊ शकणार नाही. डोळा स्पर्श करू शकणार नाही. डोळा गंध घेऊ शकणार नाही. डोळा ऐकू शकणार नाही. मग डोळा काय करेल? डोळा रूप बघू शकेल. रूपाचा सुजाण डोळा, ज्ञानोबारायांनी चिंतन केलं. डोळा काय करेल? रूप बघेल. का रूप बघेल? डोळा गंध का घेऊ शकणार नाही? त्याचं कारण असं आहे की डोळा ज्या महाभूतापासून निर्माण झाला त्याच महाभूतापासून जे विषय तयार होतो त्या विषयाचं ग्रहण डोळा करू शकतो. रूप सुद्धा तेजापासूनच निर्माण झालं, म्हणून तेजापासून निर्माण झालेला डोळा तेजापासून निर्माण झालेल्या रूपाचंच ग्रहण करेल. तसं शब्द कशापासून तयार झाला? आकाशापासून. शब्द गुणकम आकाशम. शब्द तरी आकाशाचा, परी कपाळी पिटे मेघाचा, ज्ञानोबराय बोलतात. शब्द हा आकाशाचा गुण आहे. त्यामुळे आकाशापासून निर्माण झालेलं इंद्रिय आहे कान. त्यामुळे शब्द हा कानाचाच विषय होतो, अन्याचा विषय होत नाही. परमात्मा जर शब्द रूपानं प्रकट झालेले असतील तर त्या परमात्म्याची पूजा ही डोळ्याने होणार नाही, ती कानानेच होईल. कारण शब्द आणि श्रवण या दोन्हीचा संबंध येतो. त्यामुळे भागवताचं श्रवण करणं म्हणजे भगवंताची 7 दिवस केलेली उपासना आहे. म्हणून आम्हाला भागवत ऐकायचं. आम्ही भागवत का ऐकावं? कारण भागवताचं श्रवण ही भगवंताची केलेली भक्ती आहे, भगवंताची केलेली उपासना आहे की ज्या उपासनेचं फल आम्हाला भगवत प्राप्तीत होणार आहे. याच्याकरता म्हणून आम्ही भागवताचं श्रवण करायचं. आणि म्हणून भागवतामध्ये सगळीकडे श्रवणाला महत्व आहे. श्रवण करा, श्रवण करा. दुसऱ्या स्कंदामध्ये आपल्याला ते येणारच आहे. भगवंताचं प्राकट्य जर शब्दरूपानं असेल तर त्या शब्दरूप परमात्म्याची उपासना ही केवळ श्रवण भक्तीनेच होऊ शकते, अन्य रूपाने होऊ शकणार नाही. याकरता म्हणून भागवताचं श्रवण करा. हे सगळे अन्वयात्मक अर्थ मी आपल्याला सांगतोय. भागवताचं श्रवण आम्ही का करायचं? एक शेवटचा हेतू सांगतो आणि हे प्रकरण थांबवतो. शेवटचा एक विचार, आम्ही भागवत का श्रवण करायचं? कारण असं आहे, आत्तापर्यंतचा विचार सांगितला तो अन्वयात्मक भूमिकेतून होता. आता मी जो विचार सांगतो तो व्यतिरेकात्मक भूमिकेतून आहे. आम्हाला विचार प्राप्त व्हावा, आम्हाला मोक्ष प्राप्त व्हावा, आमच्याकडून उपासना घडावी, आमच्या जीवनाची धन्यता, आमचा पुरुषार्थ, जन्म आणि मरणाच्या मधलं जीवन उजळून टाकता यावं वगैरे वगैरे हे चिंतन आपण सांगितले. ते सगळे अन्वयात्मक झाले. आता दुसरा विचार सांगतो, आम्ही भागवत का ऐकावं? कारण श्रीमद भागवत म्हणजे मानवी जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या प्रश्नांवरचं एकमेव उत्तर आहे. म्हणून ऐका, भागवत म्हणजे सर्व समस्यांचं एक उत्तर आहे. ते 3 प्रश्नाला उत्तर एक. भाकरी का करपली, घोडं का आडलं आणि पानं का सडली? उत्तर एक, फिरवलं नाही म्हणून.
आहे का नाही? भाकरी का करपली? फिरवली नाही म्हणून. भाकरी तव्यावर फिरवावी लागते, नाही तर करपून जाते. घोडं का आडलं? फिरवलं नाही म्हणून. घोड्याला फिरवावं लागतं, कारण त्याचे सांधे आखडून जातात नाही तर उभ्या उभ्या. घोड्याला बसण्याची व्यवस्था नाही आहे, देवानी केली नाही. बसलेलं घोडं काही कामाचं नाही. घोडं उभं पाहिजे. घोडं बसलं की घोडं संपलं. मग ते घोड्याचं सगळं ते उभ्याने, ते चारा खाईल उभ्यानं, ते सगळं त्याचं उभ्यानं. अहो घोडं झोपतं ते उभ्या उभ्या झोपतं म्हणे. आपण कसं बसल्या बसल्या झोपतो की नाही, तसं भगवंतानी घोड्याला उभ्या उभ्या झोपायची व्यवस्था करून दिली. आणि पानं का सडली? ते पान खाणारे जे लोक आहेत त्यांना माहिती आहे, पानाची करंडी आली की ती पानं खालीवर करावी लागतात, फिरवावी लागतात, नाहीतर ती पानं सडून जातात जागेवर पाणी मारून मारून. ती पानं फिरवावी लागतात. पानं का सडली? फिरवली नाहीत म्हणून. घोडं का आडलं? फिरवलं नाही म्हणून. भाकरी का करपली? फिरवली नाही म्हणून. तसं मानवी जीवनामध्ये निर्माण होणारी जी संकट आहे, ज्या समस्या आहेत ना, या समस्या फक्त 3च पातळीवर निर्माण होतात. माणसाच्या समस्येच्या उत्पत्ती करता चौथा विचार नाही. त्याचं दुःख सुद्धा 3 प्रकारचं, आणि त्या दुःखाची निर्मिती सुद्धा 3च कारणाने. 3च प्रकारचं दुःख माणसाला आहे, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक. संपलं. तशी हे दुःख निर्माण होण्याची 3च कारणं आहेत. माणसाच्या जीवनात जे प्रश्न निर्माण होतात, ज्या समस्या निर्माण होतात, त्या समस्या अनेक कारणांनी निर्माण होत नाहीत. आम्हाला जरी कारणं अनेक वाटत असली तरी त्या सर्व कारणांचा संकोच फक्त 3 प्रकारामध्ये होत असतो. ही समस्या, अहो ह्यांच्यामुळं समस्या निर्माण झाली, उद्या त्यांच्यामुळं निर्माण झाली, घरातल्यांमुळं निर्माण झाली, मित्रामुळं निर्माण झाली, अमक्यामुळं निर्माण, हे काही नसतं. 3च कारणांनी माणसाच्या जीवनात समस्या आहे. शरीराच्या संबंधानं, बुद्धीच्या संबंधानं आणि मनाच्या संबंधानं. संपलं. याच्या पलीकडे आपल्या समस्येच्या निर्मितीला चौथं कारण या जगतामध्ये उपलब्ध नाही. तुम्ही कोणती समस्या आणा, या 3 वर्गामध्ये मी बसवून देतो. आपली समस्या एकतर शरीराच्या संबंधाने आहे, नाहीतर बुद्धीच्या संबंधाने आहे, नाहीतर मनाच्या संबंधाने. काय नाही हो, कालपासून बरंच वाटत नाही शरीराच्या संबंधात. फार पोट दुखायला लागलो दुसऱ्याचं सुख बघून, शरीराच्या संबंधात. अनेक आहेत. डोकं दुखतं, डोळे दुखतात, अमुक दुखतं, तमुक दुखतं, दात दुखतं, हे होतं, ते होतं, सगळे शरीराच्या संबंधात. काही समस्या बुद्धीच्या संबंधानं निर्माण होतात आणि काही समस्या मनाच्या संबंधानं निर्माण होतात. आपल्याला निश्चय करता न येणं बुद्धीच्या संबंधानं आहे. अनेक आहेत, मी उदाहरणं देऊन वेळ घेत नाही आता आपला. 3च समस्यांच्या निर्मितीची 3च केंद्र आहेत. इकडं जावं का तिकडं जावं कळतच नाही हो. इंजिनिअरिंगला जावं का मेडिकलला जावं, ह्याला जावं का त्याला जावं, हे करावं का ते करावं. आणि याच्यातलंही अगदी साधं सांगू, अगदी साधं म्हणण्यापेक्षा सवंग म्हणतो मी. त्यातल्या त्यात अगदी खालचं उदाहरण जर द्यायचं झालं तर आम्हाला ठरवता येत नाही म्हणजे किती. आज कोबीची भाजी करावी का कारल्याची, हे तेच आहे. मेडिकलला जावं का इंजिनिअरिंगला जावं हे न कळणं आणि हे न कळणं एकच आहे. त्याचा उद्गम एकाच ठिकाणाहून. समस्यांची प्रारूप काय आहेत याचा विचार मला करायचा नाहीये, समस्यांचा उद्गम कुठून आहे याचा विचार मला करायचा. त्याचे आकार काही असू देत. हे काम, ही नोकरी करावी का ती नोकरी करावी, त्या नोकरीत पगार जास्त आहे पण काम फार करून घेतात, आम्हाला कामही नको आणि पगारही जास्त पाहिजे, काम फार करून घेतात. इकडं काम कमी आहे पण पगार मनासारखा नाही. काय करावं, काय करावं. मुलीला 2 स्थळं आली आहेत, नोकरी करणाऱ्याला द्यावं का उद्योगधंदा करणाऱ्याला द्यावं. मुलगा पुण्यात राहतो का नाही, त्याच्या मालकीचा 2 BHK आहे का नाही. आई वडील जवळ राहत नाहीत ना, मग द्या.
आहे ना आमचं. हा, मुलीला 2 स्थळ आली आहेत, इकडे द्यावं का तिकडं द्यावं. मुलाला 2 स्थळ आली आहेत, ही सून करावी का ती सून करावी, भाजी कोणती करावी, कोणता भाग निवडावा. बुद्धी निश्चय करत नाही. बुद्धीच्या संबंधानं निर्माण होणारे प्रश्न आहेत. आणि काही प्रश्न जे निर्माण होतात ते मनाच्या संबंधानं निर्माण होत असतात. संकल्प विकल्प करणारं मन आहे. सगळं चांगलं आहे, पण काय मनच लागत नाही हो कशात. आमच्याच कल्पना आम्हाला बाधक ठरत असतात. पैसे दिलेत मित्राला उधार म्हणून, देतो का नाही देव जाणे. मनाने निर्माण झालेली चिंता, मनाने निर्माण करून घेतलेलं भय. परवाच मी उदाहरण सांगितलं. मनानंच हे सगळं. खरं काय याचा विचारच करायचा नाही. एक मनुष्य जेवायला बसला, जेवता जेवता घासामध्ये काहीतरी काळं पोटात गेलं असं त्याला कळलं. मोहरीचा दाणा असेल, कडीलिंबाचं पान असेल, काहीतरी असेल, पण ते काळं एकदम तोंडात घास घालता घालता काळं काहीतरी गेलं एवढंच त्याला कळलं. आणि त्याला मनात विचार आला की आपल्या पोटात माशी येईल. आता माशी गेली म्हणल्यानंतर चिंता सुरू झाली. पोटात माशी गेली, पोटात माशी गेली. 2 दिवसानंतर डॉक्टरकडे गेला. डॉक्टर पोटात माशी गेली. डॉक्टर म्हणाले कधी, म्हणे 2 दिवस. डॉक्टर म्हणाले मग चिंता करू नका. माशी जर पोटात गेली असेल तर ती थांबत नाही मध्ये, ती वमना वाटे बाहेर येते. ज्ञानोबा यांनी म्हटलंय, माशी आपण याते गिळवी पुढीला वांती शिणवी. ज्ञानोबा राय बोलतात, माशी पोटात जाते पण वमना वाटे बाहेर येते, ती पोटात राहत नाही. ती पडून गेली. उलटी झाली असती तुम्हाला जर माशी. नाही नाही, मला नक्की माहिती माशीच गेली. डॉक्टर म्हणाले असं नाही आहे. बरं मी तुम्हाला औषध देतो. औषध दिलं, काही झालं तो म्हणला नाही नाही ती पोटातच. आता डॉक्टरलाही कळे ना काय करावं ते. 4 दिवस झाले औषध देऊ नये हा तेच म्हणतो. शेवटी डॉक्टरांनी ठरवलं की हे गिऱ्हाईक असंच आहे. त्यांनी सांगितलं उद्या या, मी तुम्हाला औषध देतो, उलटी होईल, तुमची माशी पडून जाईल. तो गेला. डॉक्टरनी उलटीचं औषध दिलं, त्याला उलटी झाली. डॉक्टरनी जवळ एक काळं काहीतरी दोरा बिरा होता, तो घेतला, त्याचा गोळा करून टाकून दिला त्या उलटीमध्ये. पहा काळं काहीतरी पडलं, ही माशीच आहे. त्याला वाटलं हा आत्ता मोकळा झालो, आत्ता मोकळा झालो. इतका आनंद झाला. बरं झालं डॉक्टर तुम्ही मला औषध दिलं, बघा माशी पडली. तुम्ही म्हणत होता माशी नाही नाही म्हणून, पडली की नाही बघा बरं. डॉक्टर म्हणाले हो बाबा पडली पडली पडली. चांगलं झालं. आता निश्चिंत तोंडला, एकदम निश्चिंत. पैसे तेवढे 2000 रुपये द्या. दिले. डॉक्टरनी घेतले. तिथून निघाला. दारातून बाहेर पडता पडता परत आला. डॉक्टर म्हणाले आता काय झालं. तोंडला तसं नाही, माझ्या मनात एक चिंता आहे. तोंडलं काय. म्हणजे 4 दिवस झाले माशी पोटात होती, तिने किती अंडी दिली असती. मनानेच. अरे ते पोटात माशी गेलीच नाही तरी आमच्या कल्पना आहेत, आम्ही कल्पनेने स्वतःला बद्ध करून घेतो. अविद्या कल्पना येणे झाला जीव, मायोपाधी शिव भोगी जेतो. नाथ महाराज बोलतात हरिपाठ वाचा. आम्ही काही वेळेला कल्पनेने स्वतःचे प्रश्न निर्माण करतो. काही वेळेला निर्माण झालेल्या समस्याचं निश्चयात्मक उत्तर न सापडल्यामुळे सैरभैर होतो आहोत. आणि काही वेळेला प्रारब्धवशात आमचं शरीर आम्हाला मदत करत नाही, म्हणून आम्हाला शरीराकडून काही समस्येला तोंड द्यावं लागतं. माणसाच्या, म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, माणसाच्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या हरे राम हरे हरे, आता हरे कृष्ण हरे कृष्ण, हरे राम हरे हरे, हरे कृष्ण हरे राम हरे हरे, हरे कृष्ण हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण, हरे राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण.
कृष्ण हरे 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 राम हरे 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 कृष्ण हरे राम हरे 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 कृष्ण हरे 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 राम हरे 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 कृष्ण जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता श्री शुक मुनि ने परम भक्ति में नाना परी में गाइए जा हरि चरिता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता वेद तरोचे मधुर पड़ स्वागुर से जे सोझर आत्मा राम मुनि सर से मुनि धाले जन सुफल पहापरमणि आदि अवनि हरणी भव जल तरणी पतिता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता तेरे व्यासा जीवानी सातत हरि गुण गावोनी शास्त्र पुराणे मुकुटमणि परमात्मे अमृत जननी सहज सेविका भाविक भक्ता उदारदाता मोक्ष तत्वता देहाता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता गगमते जनुमान तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्त जरे भरित विहरे हरि हो सच चित्त लोक सुख मोरे संत द्विज कुळे शे मुनि रमले भानहरत ने रस पीता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथा